श्रीराम समर्थ. विदेहा परी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जना लागे अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळविती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यातन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तयाठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवं.
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। प्रभु हरे कृष्ण। जय सिया राम। प्रभु थोडं सरकून बस इकडे सरकून घ्या थोडंसं. प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे. डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्रांनी फुलवायचे आणि नमस्कार करायचा आहे. त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलवायचे आणि नमस्कार करायचा आहे. पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय. त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक काही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ देत. पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी
अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव. परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि परमपवित्र अशी भगवंताची श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन. आवाज वगैरे मलाच आवाज येत नाही. श्रीराम 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 उलटाच ठेव ना तिकडनं गौतम. तो स्पीकर मला वाटतं त्या दिशेला करून ठेव. श्रीराम 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 श्रीराम. थोडा इकडे घ्या तो, म्हणजे मला जरा तरी आवाज आला. श्रीराम 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 श्रीराम. बस श्रीराम 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 श्रीराम. ठीक आहे, तू जरा जवळच बस. काय झालं तर हात मारतो. श्रीराम. काल आपण पाहिलं भगवान प्रगट झाले तुरुंगामध्ये. काय लीला आहेत भगवंताच्या. राम अवतारामध्ये राजवाड्यात प्रगट झाले, नरसिंह अवतारात खांबात प्रगट झाले आणि कृष्ण अवतारात तुरुंगात प्रगट झाले. प्रभू श्री रामचंद्रांनी संसारात राहून परमार्थ कसा करायचा हे दाखवला. संसार कसा करायचा आदर्श प्रभू श्री रामचंद्र. आणि भगवान श्रीकृष्ण परमार्थ कसा करायचा, प्युअर परमार्थ, शुद्ध परमार्थ, ते भगवान श्रीकृष्णाने दाखवलं. प्रपंच म्हणजे तुरुंगवासच आहे आणि ह्या तुरुंगवासात राहून काय करायला पाहिजे हे भगवान सांगतात. काय केलं भगवंताने? तिथून निघाले, तुरुंगवास फोडून, तुरुंग सोडून निघाले, गोकुळात गेले, सगळ्या भक्तांमध्ये जाऊन बसले. बघा, राम सुद्धा राज्य सोडून वनवासात गेले, भगवान लहानपणीच पळाले. श्रीराम श्रीराम श्रीराम. बापरे. श्रीराम श्रीराम. तरी एको येतो, आवाज येतो. श्रीराम 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 श्रीराम. हा ठीक आहे. श्रीराम 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 श्रीराम. हा बस बस बस. आता ते रामे शिट्टी नको यायला. ठीक आहे. श्रीराम महाराज. श्रीराम 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 श्रीराम. बंद करून चालू. श्रीराम श्रीराम श्रीराम. ती वायर काढून परत लावली तर, दुसऱ्या ह्याच्यात लावली तर. श्रीराम 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 श्रीराम. ठीक आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. ठीक आहे. जन्म झाल्या झाल्या तुरुंगातून बाहेर पडले भगवान. नको म्हणाले संसार, बाहेर पडले.
आणि कुठे गेले? भक्तांच्या संगतीत, गोपाळात, गोकुळात, गोपाळांमध्ये तिथे जाऊन बसले. तुरुंगात प्रकट झाल्याबरोबर भगवान बसलेले होते. काल मी सांगितलं, भव्य आणि दिव्य मोठं कपाळ, काळे 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 भोर असे मोठे मोठे डोळे, बटबटीत, मस्त छान वेधक डोळे होते कृष्णाचे, आकर्षक करणारे डोळे होते भगवंताचे. आणि गाल असे फुगलेले, मस्त गुटगुटीत, आणि हातामध्ये मुरले, आणि कुरळे 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 केस. अरे एकदाच काय ते सेट कर. श्रीराम श्रीराम श्रीराम. ते याच्यामुळे होतं का? ते ट्रिबलमुळे होतंय का? नाही. श्रीराम श्रीराम श्रीराम. बरं ठीक आहे, आता बघू काय करेल तो तरी. भगवान विष्णूंचे केस सुद्धा कुरळेत आणि महादेवांचे केस सरळेत. लक्षात आलं? म्हणजे कुरळे केसांचे मनुष्य सापडतील तुम्हाला, ते विष्णूचे अंश असतात आणि ते शिवभक्त असतात, हे लक्षात घ्या. आणि जे सरळ केसाचे सापडतील ते महादेवाचे अंश असतात आणि ते विष्णू भक्त सापडतील तुम्हाला, कारण ते दोघं एकमेकांचे भक्त आहेत, नाही का? असो. आणि भगवान मुरली हातात घेऊन खेळत होते आणि सगळे देव नमस्काराला जमलेले होते, भगवंताला नमस्कार करत होते. भगवान म्हणाले, आता बळा, कंस यायचा आहे, गडबड नको. सबंध तुरुंग फुलांनी भरून गेलेला होता, कारण भगवंताचा जन्म आहे. अजन्मा निर्गुण निराकार प्रकट झाला होता, आकार धरून महाराज. आणि रंग कसा होता? सावळा वगैरे नाही, सावळा राम, काळा, म्हणून कृष्ण. हे काळा का? कारण काळ्या रंगावर कुठलाही रंग उठून दिसतो, म्हणून बेसिक रंग काळा, लक्षात ठेवा. म्हणून कृष्ण, म्हणून कृष्ण. सावळा राम होता, राम सावळा, कृष्ण काळा. म्हणजे सावलीत सुद्धा गडबड. बघितलं कोण आहे? हे आहे कृष्ण. म्हणून पांडुरंग पण कसा आहे? काळा. म्हणजे कोणाला काही चॉईसच ठेवला नाही की बाबा एखाद्याला वाटलं की मी काळा आहे, अरे कृष्ण आहेस तू, आहे देव माझ्यासारखा आहे. बघा तुम्ही पंढरपूरचा पांडुरंग, काय किती भक्तांची सोय केली त्यांनी. कृष्णच ना तो काळा रंग धारण केला आणि नाव काय? पांडुरंग, म्हणजे पांढरा रंग. कळलं? किती गंमत आहे. काहींना वाटतं आपल्या चेहऱ्यावरती असे डाग आहेत, खड्डे आहेत. घाबरू नका, पांडुरंगाच्या तोंडावर पुष्कळ खड्डे आहेत. तो काय म्हणतो, माझ्या आहेत, मग तुझं असलं म्हणून बिघडलं कुठे? पण तरी सांगतो, हे कशासाठी आहे? सौंदर्य चेहऱ्यावर नाही, बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे. म्हणून संत काय म्हणाले? सुंदरते ध्यान, नाही का? सुंदर, किती काळा रंग असला, खड्डे तोंडावर असले तरी ते रूप खरंच सुंदर दिसतं. संतांच्या डोळ्यांनी भगवंत बघावा, आणि खरंच तो तसा सुंदरच आहे. तुम्ही पहा, नीट निरखून पहा पांडुरंगाची मूर्ती. जरी असे खड्डे 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 असले, नाक, त्या नाकावर पण खड्डे खुड्डे असले, काळा रंग असला, तरी इतका सुंदर दिसतो ना. इतका सुंदर देव मी माझ्या आयुष्यात नाही पाहिला, नाही का? सुंदर, सुंदर ते ध्यान. आणि स्मित हास्य, डोळे मिटून घेतलेले आणि स्मित हास्य, काय सुंदर, वा 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 वा, नाही का? तसा भगवान रंग मुद्दाम धारण केला होता, काळा. कारण काळा हा बेसिक रंग आहे, त्याच्यात नाही, म्हणून काळा. कृष्ण, त्याला म्हणायचं कृष्ण. आणि सगळ्या देवांना सांगितलं की तुम्ही पळा, आता कंस येणार आहे. आणि त्या छोट्याशा रूपामध्ये काळा रंग आणि सुंदर, काळ्या रंगाची माणसं विशेष आकर्षक असतात. बघा तुम्ही, त्यांच्यामध्ये सौंदर्यच असतं. मला काही कोणाला म्हणायचं नाही वैयक्तिक, पण एक सांगतो, किती गोरे गोरे जरी तुम्ही झालात तरी तुम्ही गोरेच. काळे झालात तर तुम्ही आकर्षक आहात, हे लक्षात ठेवा, नाही का? काळ्या रंगामध्ये सौंदर्य आहे, आकर्षकता आहे. गोरे तर इंग्रज पण होते की नाही, त्रासच दिला गोऱ्यांनी. गोरे त्रासच देतात, सगळेच गोरे कसे असतात असं नाही. इथे कोणी गोरे आडनावाचे असतील ते क्षमा करा.
असं गंमत. काळे रंग आकर्षक व्यक्तिमत्व असतं. आपण म्हणतो का, पण आकर्षक छान दिसतं. माझा कन्हैया तसाच आहे, किती आकर्षक आहे. आला की असं आकृष्ट करून घेणे म्हणून कृष्ण. हे का? देव सुंदरच, राम असो कृष्ण असो. अहो मला नरसिंह सुद्धा आवडला. काय सुंदर, सिंहाचं मुख, वराह सुद्धा, मत्स्य सुद्धा. पण राम सौंदर्याची मूर्ती राम, आणि परम सौंदर्याची मूर्ती कन्हैया कृष्ण. इतका गोंडस दिसत होता कन्हैया. असं बसून त्या बासरी वाजवत होता. सगळ्या देवांना पळवलं. वसुदेवानी बघितलं. आता त्यांचा तिथेच प्रगट झालेला. त्यांना शंका आली, इतकं गोड स्वरूप कोणाचं असू शकतं? हा मुलगा नाही, ही सावली असावी. काय वाटलं त्याला? सावली असावी. आणि जवळ जात भगवान हसत, आणि सुंदर दिसत असत भगवान, हसत हसत खळखळून. इतक्या दंतपंक्ती पण सुंदर होत्या भगवंताच्या, खळखळून खळखळून खळखळून. हा हा हा. इथे मस्त ते काय म्हणतात तुमचे, खळी पडायची. इंग्लिशमध्ये काय म्हणतात ग, डिंपल. दोन्ही गालांवर. हा इतकं गोड दिसायचं बापरे. गळा शंखासारखा. महाराज काय त्याचं वर्णन करावं. शंखासारखा गळा, सुंदर सुंदर. डोळे कसे, कमळासारखे. नयन पण कमळासारखे. असे इथून ते पूर्वीच्या सिनेमात त्या ऍक्ट्रेसेस असायच्यात ना, त्या उगीच खेचून इथपर्यंत डोळे आणायचे. तसं काय नसायचं ते काजळीचं. ओरिजिनल होते बघा तुम्ही कन्हैयाचे डोळे, कमळासारखे. कमल नयन. लक्षात आलं की नाही? विष्णूंचाच गुण आहे हा. महादेवाला कमळ व्हायचं होतं, भगवान विष्णूंना मिळालं नाही. डोळा काढल्यानं अर्पण केला. भक्ती कळलं की नाही? कमल नयन. त्याच्यावर शिव प्रसन्न झाले. शिव म्हटल्या डोळा, मग काय म्हणून कमळ नाही सापडलं, डोळा कमल नयन. तेव्हा कमल नयन नाव शिवाने दिलंय. लक्षात ठेवा, कमल नयन, कमलाकांता. हे का सुंदर डोळे, इतके आकर्षक दिसत होते. मोह झाला वसुदेवाला की सावली तर नाही, ह्याला घेऊ का हातात? मी जर स्पर्श केला आणि हा नाहीसा झाला तर? नाहीसा कोण होईल? तसा प्रगट झालेलाच नाहीसा होतो ना. तो काय तुमच्या आमच्यासारखा थोडी जन्माला आला. प्रगट, प्रादुर्भाव. भगवंत प्रगट झाले, प्रादुर्भाव झाला, प्रगट झाले. वीज खदाडली तसा भगवान प्रगट. म्हणून वासुदेवाला भीती वाटली, मी स्पर्श केला आणि नाहीसा झाला तर? म्हणून घाबरत 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 पुढे जात होते. देवकी म्हणल्यावर घाबरतं काय? उचला, तोच आहे, आठवाच आहे. आठवलं का? आठवाच आहे. आणि हात लावल्या बरोबर अगदी 440 व्होल्टचा करंट लागावा तसा एकदम अंग शहारलं. अरे परब्रह्माला स्पर्श केला ना. नसतं इथे त्याचे गुणगान गाताना डोळ्यातून पाणी येतं, अंग थरथरतं. महाराज प्रत्यक्ष स्पर्श वसुदेवाने केला. काय झालं असेल? इतकं प्रेमानंदात बुडाले वसुदेव, डोळ्यातून पाणी यायला लागलं. गरगर एकदम आनंद या. उचललं बाळाला. देवकी म्हणली, नाथ माझ्या मांडीवर द्या. किती सुख असेल त्या मातेला. हो, 6 मुलं मारली नव्हती. तिला काही मातृसुख मिळू दिलं नाही. वसुदेवाने स्मित हास्य करते. गोंड सुंदर सुंदर सुरेख असं बाळ देवकीच्या मांडीवर दिलं. या जगाचा मालक, चालक, आश्रय, 10वं तत्व देवकीच्या मांडीवर खेळत आहे. महाराज याच्यापेक्षा मोठी लीला काय? निर्गुण, निराकार, अचल, दृढ, स्थिर. माया ज्याच्यापासून निर्माण होते असा मायापती देवकीच्या मांडीवर खेळतो. लहान बाळ. देवकीला परमानंद झाला. बाहेर मेघ हळूहळू गर्जना करतायत. हलक्या हलक्या सरी चालू आहेत बाहेर. मंद सुगंध शीतल वायू वाहतोय. आणि आता दोघांना भान आलं. आणि इतके सुंदर दिसत होते कृष्ण. सौंदर्याला सीमा नाही. हजारो शेषनाग सुद्धा त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करू शकत नाही कृष्णाचा. इतका कृष्ण सुंदर. कोटी कामदेवांपेक्षा सुद्धा सौंदर्य कृष्णाचं माझ्या जास्त होतं. आजपर्यंत एवढा सुंदर मनुष्य पृथ्वीवर झाला नाही. इतके कन्हैया माझं सुंदर, इतके कन्हैया सुंदर. ज्याने बघितलं तो वेडाच झाला महाराज. कन्हैया
रामाला बघून पण असेच वेडे व्हायचे, असं कृष्णाला बघून तर अजून वेडे व्हायचे. इतका सुंदर होता माझा कन्हैया. दोघेही भानावर आले, देवकी आणि वसुदेव, आणि वाटलं अरे हा आठवाय, कंसाला कळलं तर आता येईल. याला म्हणायचं माया. जगतपती तुमच्या मांडीवर आहे, घाबरता कसले हे का? तरी ती माया असते, घाबरतात माणसं. तेव्हा वसुदेवाला प्रश्न पडले, देवकी आता काय करायचं? तेवढ्यात त्या तुरुंगामध्ये भगवंताची वैष्णवी माया प्रगट झाली, जिने गोकुळात यशोदा मैयाच्या पोटी जन्म घेतला होता. ती त्या ठिकाणी प्रगट झाली. दोघांनी नमस्कार केला. तिने भगवंताला नमस्कार केला की आता तरी ओळखा, मी प्रगट होऊन तुम्हाला काही सांगणार, तुम्हाला माझा आधार वाटतोय, पण माझा आधार हे आहे, कळलं की नाही? माझा आधार कन्हैया आहे. नमस्कार केला तिने कन्हैयाला. कन्हैयाने हळूच आशीर्वाद दिला आणि म्हणले, सांग, माझं पटणार नाही, तुझं पटेल, नाही का? पुढे कन्हैया मोठे झाले ना, तेव्हा रोज वसुदेव आणि देवकीला नमस्कार करत होते. आणि वसुदेव आणि देवकी नारदांना विचारायचे, अहो आम्हाला थोडं तरी अध्यात्म ज्ञान सांगा. नारद म्हणले, अहो ज्याच्यासाठी अध्यात्म करायचं, ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं, तो तुमच्या घरात खेळतो, त्यालाच विचारा. नाही म्हणलं, तो काही आम्हाला सांगत नाही, तो नमस्कारच करतो आमचा, काय सांगणार आम्ही, आता काय बोलणार म्हणाले. अहो म्हणले, सगळं प्राप्त करायचा विषयच तो आहे, नाही का? तरी हा लहानपणी सगळ्या गोपिकांना सांगत होता, मीच भगवंत आहे. त्या गोपिका म्हणजे काहीतरी आता येतील लीला बघा, एक 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 एक. भगवंत सांगतो तेव्हा पटत नाही, तो गप बसतो तेव्हा पटतं, हे काहीतरी निराळ आहे. जोपर्यंत तुम्ही सांगता ना मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, कोणीच तुमचं ऐकणार नाही. गप्प बसा, तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला पाहिजे, आपोआप व्हायला पाहिजे, नाही का? मौन करायचं. आता ती माया प्रकट झाली, नमस्कार केला तिने भगवंताला. आणि वसुदेवाने देवकीला म्हणते, वसुदेवा त्वरा कर, उठ लवकर, आता कंस जागे व्हायची वेळ आहे. प्रभूंना घे आणि गोकुळामध्ये नंद बाबांच्या घरी जाऊन ठेव. तिथे मी कन्यारूपात जन्म घेतलेला आहे, त्या मला तू तिथून परत घेऊन इथे तुरुंगात आण. बाकी पुढची व्यवस्था माझ्याकडे लागली, हे का? पुढची ही सगळी मायेचीच व्यवस्था असते. भगवंत फक्त साक्षी रूपाने असतात, आपण भगवंताचे अंश आहोत ना, आपण साक्षी रूपाने आहोत. बाकीची व्यवस्था माया प्रकृतीच करते सगळी. आत्मा काय स्वयंपाक करतोय का? स्वयंपाक शरीर करतंय. आत्मा फक्त मनातून सूचना दिल्या, मीठ कमी पडलंय, आतून सूचना होते ना आपल्याला, कधीतरी काहीतरी गडबड झाली, हे कमी पडलं, ते हे आत्म्याकडून होणारी सूचना आहे. काम करतंय शरीर, म्हणजे अधिष्ठान आहे आत्म्याचं, आणि कार्य करते प्रकृती. म्हणून प्रकृती आणि पुरुष असे एकत्रितपणे काम करतात. लक्षात आलं तुमच्या? तसं मायादेवीने सांगितलं, पटकन मला गोकुळात घेऊन जा भगवंताला, आणि मला घेऊन ये, बाकीचं मी बघते. आणि एवढं म्हणून ती अंतर्धान पावली. आता प्रश्न असा पडला वासुदेवाला की अरे विचारायचं विसरलो, न्यायचं कसं इथून? कारण 7 तुरुंग होते. किती? एकात एक 7 तुरुंग आहेत. आणि 7व्या तुरुंगात यांना बंदोबस्तात ठेवलं होतं महाराज. म्हणजे कंसाच्या मनात किती भीती असली पाहिजे. एकाच तुरुंगात ठेवून फोडून निघाला म्हणजे, अहो तुम्ही कुठेही नेऊन ठेवा, तो निघणारच आहे तिथून, नाही का? 7 तुरुंगात ठेवलं तो 7व्या. आणि पुढे कडे पहारे. इतकंच नव्हे, वसुदेव आणि देवकीच्या हातापायात बेड्या लोखंडाच्या. किती त्याच्या मनात, बघा, त्रास कोण देतो? ज्याच्या मनात भीती आहे ना, तोच दुसऱ्याला त्रास देतो, लक्षात ठेवा. आणि जो सहन करतो ना, त्याच्या मनात भीती नसते, तो निर्भय असतो. म्हणून एवढा त्रास वसुदेव देवकीला, कारण भीत कोण होता? कंस. लक्षात आलं? आणि विचार करू लागले न्यायचं कसं. तेव्हा चटकन मनामध्ये विचार आला. आता विचार आला म्हणजे तो भगवंतानेच दिला. काय? मी जन्माला येण्याकरता तुम्ही काय केलं? मी आलो ना, प्रगट झालो मी, तसं माझी पुढची व्यवस्था पण मीच लावलेली असते. भगवंताने आपल्या सगळी व्यवस्था केलेली असते. इकडे तिकडे बघितलं, ज्या देवांनी पुष्पवृष्टी केलेली होती, टोपली तिथेच ठेवली होती. ती टोपली बाजूला केली, त्याच्यामध्ये सुंदर गादी होती मखमलीची, मऊ. याच्यातून घ्यायचं. कसं तरी ओढत ती टोपली घेतली. हातापायात बेड्या होत्या महाराज. कशी तरी टोपली घेतली आणि देवकी जवळ आले आणि म्हणाले, याच्यात ठेव, त्याला घेऊन जातो. आणि म्हणले, बेड्यांचं काय? आणि हे पुढे आहेत मंडळी, त्यांचं काय? ते म्हणले, तुम्ही हातात तर घ्या.
काय म्हणाली? भगवंताला धारण करा, सगळी संकट नाहीशी होतील, सगळी बंधनं मोकळी होतील. भगवंताला धारण करा, हे अध्यात्म आहे बरं. आपण भगवंताला धारण नाही करत म्हणून सगळ्या संकटामध्ये पडलेलो असतो. भगवंताला धारण करणे म्हणजे धारणा ध्यान समाधी. कळतं तुम्हाला? काय आहे ते? अष्टांग योग आहे ना तो सगळा, त्यामध्ये धारणा आहे. याला योग म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा ध्यान समाधी. भगवंताला धारण करा. टोपलीमध्ये भगवंताला हातामध्ये घेतलं वसुदेवानी आणि काड काड आवाज झाला आणि बेड्या तुटून पडल्या. हातातल्या गेल्या, पायातल्या गेल्या, तुरुंगा पुढे नेल्या. तर त्या सगळे जे 7च्या 7 तुरुंगावरचे शिपाई होते, सैनिक होते, ते धडाधड बेशुद्ध पडले. आता कुलूप लावलेलं होतं. प्रत्येक त्या शिपायाच्या खिशातून चाव्या निघाल्या, कुलपाला लागल्या. त्यांच्या घुसून ती कुलप उघडली, कुलप बाजूला पडली आणि एक एक करत दरवाजे मोकळे झाले. भगवंताला धारण केल्यावर सर्व संकटांचे दरवाजे आपोआप मोकळे होतात, काही करायची गरज नसते. अहो, जगाला लागलेलं कुलूप पण हाच आणि त्याची चावी पण हाच. कळलं तुम्हाला? सगळं उघडतं म्हणून भगवंताला धारण केलं. वसुदेव इतकी निष्ठा पक्की झाली की मी काहीच करत नाहीये, मी नुसतं धरलंय. आता गोकुळात ह्याचा हाच मला नेईल. लोकांना दिसतंय फक्त. महत्वाचं लक्षात घ्या. तर काय वाटतं मनात? विचार काय आला वसुदेवांच्या? जगाच्या दृष्टीने मी भगवंताला नेतोय, पण खऱ्या अर्थाने भगवंतच मला नेतोय, मी निमित्त आहे. आणि असंच असतं. हे जेव्हा वसुदेव कुठपर्यंत घाबरत होता, ह्याला कसं न्यायचं, मी करतोय हे त्याला वाटत होतं ना, तोपर्यंत तो भीत होता. ज्या वेळेला त्याला कळलं की मी निमित्त आहे, सगळं हाच करतोय, हाच नेणार आहे, मग काय घाबरायचं? जेव्हा असं आपल्याला कळतं की संसार सुद्धा हाच करतोय, मी नुसतं साक्षी भावानी पाहतोय काय चाललंय, मी करता नाही, खरं करता हाच आहे, मी बिलकुल निर्भय होऊन जाल तुम्ही आणि सुंदर प्रपंच होईल. ह्याच परमार्थ आहे. निघाले वसुदेव. आजही ते 7 तुरुंग आहेत तिथे मथुरेमध्ये. फक्त गडबड अशी आहे, तो 7वा तुरुंग तेवढा शिल्लक आहे तिथे, बाकीचे 6 तुरुंगावर मस्जिद बांधलेली आहे. आम्ही जाऊन आलो तिथे, दर्शन घेऊन. आता ते कधी मोकळं होईल ते मोकळं होईल, आपल्याला काही हे नाही. आपण भगवंताच्या त्या 7व्या तुरुंगात मी जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो तिथे. अहो, त्याच्याच इच्छेने सगळं चाललंय ना, तो काय करायचं ते करेल, नाही का? रामाला जेव्हा प्रगट व्हायचं होतं तेव्हाच मंदिर झालं, तसं कृष्णाला जेव्हा वाटेल तेव्हा होईल, नाही का? आपल्या हातात नसतो, आपल्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे. असो. आणि निघाले 7 तुरुंग पार करून. आता बाहेर पडायचं होतं त्या तुरुंगांच्या, आणि बाहेर पाऊस पडत होता. ढगांना सुद्धा सूचना केल्या होत्या, हलक्या हलक्या गर्जना करा, भगवंताला त्रास नाही होता कामा. सरींना सूचना केल्या, म्हणजे पडत होत्या पावसाच्या सरी, हळूहळू पडा, भगवंताला लागता कामा नये. ढगांच्या विजेचा जो कडकडाट होत होता त्याला सूचना होत्या, हळूहळू आवाज करा, भगवंत छोटा आहे, त्याला त्रास नाही होता कामा. महाराज आणि निघाले वसुदेव, डोक्यावर टोपली घेऊन निघाले. ओले होत होते, पाऊस पडत होता, म्हणून वरती पाहिलं. अहो काय, शेषनागाने छत्री धरली होती फण्यांची भगवंताला काय होणार आहे, नाही का? पण आपला पाऊस कसा लागत नाही? कन्हैया डोक्यावर आहे आणि वरती शेष आहे. कन्हैयाला जर डोक्यावर घेतलं ना तर तो प्रपंचावरती मस्त छत्री धरतो. कितीही असेल तरी प्रपंचातले आपल्याला त्रास जाणवत नाही, नाही का? आपण भगवंताला डोक्यावर घेतच नाही, इतर लोकांना डोक्यावर घेऊन नाचतो, याला मत द्या, त्याला मत द्या. तो असलेली छत्री काढून घेतो. भगवंताला डोक्यावर घ्या हो, बाकी कोणाला डोक्यावर नका घेऊ तुम्ही, सगळी संकट सुटतील. या डोक्यावर भगवंताला डोक्यावर घेतलं छत्र येतं. तसं शेषनागाचं छत्र, भगवंता शेषनागाने छत्री धरली अशी आपल्या फणांची, आणि भगवंताला काही होऊ दिलं नाही. आता यमुना नदीतून प्रवास करायचा होता. ती यमुना नदी आम्ही पाहिली आहे, तिथे आता ब्रिज आहे. आता मथुरेला आपण जाऊ ना, वृंदावनला भागवत करायला, एक एक गोष्टी तुम्हाला दाखवतो, इतकं सुंदर आहे ते. आता यमुना नदी काळी, पण तीच वरती फेस आलेले आहे सगळा पांढऱ्या रंगाचा. आता हिवाळ्यामध्ये विशेष बर्फ जमतो सगळा, नाही का? आणि त्याच वेळेला त्या यमुना नदीमध्ये प्रवेश केला, कारण एक यमुना नदीच्या अलीकडे मथुरा आणि पलीकडे गोकुळ, नदीचंच अंतर आहे.
आणि नदी काही जास्त नाही, 1.5, 2, 3 किलोमीटर असेल किंवा फार तर 3-1 किलोमीटरच आहे. वाहनाने वरनं ब्रिजवरून जाता येतं. एवढं सुंदर आहे हो यमुना नदी, काय बोला. एक एक गोष्टीचं वर्णन करायला लागलो ना तर मला असं वाटतं उठून तिथे जाऊनच बसावं. भगवंताची पत्नी ती यमुना नदीने स्त्री रूपामध्ये ती प्रगट झाली आणि ती काय म्हणाली, भगवंता ही काही इथली नाहीये यमुना नदी, ही मूळची विरजा नदी आहे. विरजा ही कुठली आहे, गोलोकातली आहे. भगवंताचं वैकुंठामध्ये जे गोलोक धाम आहे ना, ते सगळे गोलोक धामातली मंडळी ती विरजा नदी, तीच यमुना नदी म्हणून प्रगट झाली. ती स्त्री रूपात प्रगट झाली आणि म्हणाले, नाथ राम अवतारामध्ये कधी तुमचा इथे संबंध आला नाही, पृथ्वीला तुम्ही पाय लावलात, पृथ्वीला धन्य केलं, आता मला तुमचे चरण स्पर्शाचा अधिकार आहे. तुम्ही माझेही पती आहात, मला अधिकार आहे तुम्हाला तुमचे चरण स्पर्श करायचे. वाटेल ते करा, मी तुमचे चरण स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही, त्याशिवाय इथून जाऊ देणार नाही. कन्हैयाला ना प्रार्थना आवडते, अभिमान नाही आवडत. पार करायला लागले वसुदेव. भगवंत चरण बाहेर काढीना दर्शन देण्यासाठी. ती खूप प्रार्थना केली, मी काही करून दर्शन घेणार, काही करून दर्शन घेणार. तुम्ही जर पाय खाली सोडणार नसाल तर मी नदीचं पाणी वाढवेल आणि या वसुदेवाला सुद्धा बुडवून टाकेल आणि तुमच्या चरणाला स्पर्श करेन. वरती आहात काय, बुडवून टाकेल. भगवान म्हणले, माझ्या भक्ताला बुडवणार, कर प्रयत्न. वाढवलं, जल वाढवायला सुरुवात केली. गुडघ्यापर्यंतचं पाणी पोटापर्यंत आलं. वसुदेव म्हणले, काळजी नाही, सांभाळणारा. इतकी निष्ठा पक्की झाली तर तू आहे, बुडलो तरी माझा श्वास चालू ठेवेल एवढा तो आहे. घेतलं, पोटापर्यंत पाणी आलं तरी आपलं चाललं होतं, ध्यान चाललं होतं भगवंताचं. छातीपर्यंत पाणी आलं, ध्यान चाललं होतं भगवंताचं. गळ्यापर्यंत आलं, ध्यान चालू होतं. वसुदेवाने काय केलं, उचललं असे हात आणि त्याला वरती घेतला. त्यामुळे इथपर्यंत पाणी येऊन अधिकार नाहीये, जास्त वर येऊ शकत नाही, नाहीतर पाणी बाहेर पडेल सरोवराच्या. नाकापर्यंत, डोळ्यापर्यंत, डोक्यापर्यंत पाणी आलं, पण वसुदेवाचा हात बाहेर. भगवंताला घेतले. त्याच्यावर नदीला जाता येत नव्हतं यमुनेला. यमुना नदीला वाटलं आपण झालं, आपल्या अहंकार मोडला, फुकट अभिमान आहे. त्यांनी प्रार्थना केली, प्रभू मी हारले, पण मला तुमच्या दर्शनाची आवड आहे, तुमच्या चरणाचा स्पर्श मला हवा आहे. तुम्हाला वाटलं तर दर्शन द्या, नाही वाटलं तर नका, तुमची इच्छा. असं म्हटल्याबरोबर वसुदेवाला बुद्धी झाली डोक्यावर घ्यायची. डोक्यावर घेतल्यावर भगवंताने पाय बाहेर काढला आणि यमुना नदीच्या पाण्यात पचकन बुडवला. बुडवल्याबरोबर यमुना मातेने स्तुती केली, पूजा अर्चा केली, फुलं वाहिली, नमस्कार केला आणि पाणी एकदम विभागलं, ते सरळ गुडघ्याच्या खाली गेलं. भगवान परीक्षा करतात. स्वतःच्या बापाची परीक्षा घेतली, सोडलं नाही की नाकात तोंडात पाणी गेल्यावर मला खाली ठेवतो की डोक्यावर घेऊन जातो. कळलं ना, आपल्यावर संकट आली की तुम्ही भक्ती बाजूला ठेवता की कितीही संकट आली तरी भक्ती धारण करून पुढे जाता. ही सगळ्यात मोठी परीक्षा असते. वसुदेवाने शेवटपर्यंत सोडलं नाही म्हणून भगवान म्हणाले, हा माझा खरा भक्त आहे. किती संकट येऊ दे, भक्ती सोडू नका. भक्ती तुम्हाला बुडू देत नाही. भगवंत येऊन विराजमान होतात. त्याप्रमाणे झालं. मग नंतर एकदा परीक्षेत पास झाला की कितीही संकटाचं पाणी असलं तरी ते गुडघ्याच्या खाली जातं, तुम्हाला कळत सुद्धा नाही का. आणि यमुना एकदम दुभगली आणि पाणी खाली गेलं आणि वसुदेव भगवंताला घेऊन एकदाचे गोकुळात पोहोचले. काय गोकुळातलं वातावरण महाराज, दही, दूध, लोणी असं रस्त्यावर सांडलेलं महाराज, रस्त्यावर सांडलेलं. इतकं दुधाने भरून वाहत होते. नंदाकडेच 9 लाख गायी होत्या. तेव्हा नंद, उपनंद हे सगळं ठरायचं गायींच्या संख्येवर. ज्या गावात गायी आहेत तिथे आजार शून्य आहेत. कुठलाही आजार गायींच्या प्रदेशामध्ये होत नाही. आता गायी नाहीत ना म्हणून सगळी संकट आणि सगळे आजार आहेत. हे लक्षात ठेवा. आणि हे सत्य आहे, कारण 33 कोटी देवतांचा वास आहे आणि भगवंताला प्रिय आहे ना महाराज. हा असं मस्त गोरस जमिनीवर सांगलेला सुंदर सुंदर सुगंध येत होते गोकुळामध्ये त्या रात्री सुद्धा. आणि भगवंताला वेळ नाही लागला, गायी हमरायला लागल्या. हे आला आमचा मालक आला, आमचा मालक आला. सगळ्यात जे माणसाला कळत नाही त्या प्राण्यांना कळतं महाराज. आमचा मालक हमरू लागल्या. आणि भगवंताला डोक्यावर घेतलं होतं. नंद बाबांच्या घराच्या समोर आले. दरवाजे बंद होते. यांना काय वेळ लागतो, खाडकन उघडले दरवाजे.
आतमध्ये घरात गेले, सगळे गाढ झोपलेले होते. ही योग निद्रा होती. काय होती? योग निद्रा. सगळे गाढ झोपलेले होते बा. आणि यशोदा मैया प्रसूत झाल्या होत्या, पण पत्ताच लागला नाही. योगनिद्रा. कन्या होती तिथे जन्माला आलेली आणि ती रडत होती. दुसरं कोण असणार? योगमाया काही शांत बसते? भगवंताला यशोदा मैयाच्या बाजूला ठेवलं आणि कन्येला घेतलं. काय भक्ती केली असेल हा? काही भगवंताला शोधायला जंगलात जावं लागलं नाही. असेल तिथून शेजारी येऊन बसला आणि शेजारी असलेली प्रपंचाची माया निघाली. कळलं तुम्हाला? काय करावं लागतं? काय साधना केली असेल? काही नाही. भगवंतावर प्रेम हीच ती साधना आहे. प्रेम साधनेसारखी दुसरी साधना नाही महाराज. कारण प्रेम साध्य साधन दोन्ही आहे. जगत चालक जगत मालक आपोआप शेजारी आला आणि प्रपंचाची माया तिथून आपोआप निघाली. संत कोण? वसुदेव संत झाले, कारण भगवंताला घेऊन आले. भगवंताला ठेवलं आणि माया घेऊन गेले. काय? बालकाला बाजूला ठेवलं आणि मायाला घेतलं, टोपलीत घेऊन पुन्हा सरळ मथुरेमध्ये आले. जसे मथुरेमध्ये प्रवेश केला, फटाफट दरवाजे बंद झाले. चाव्या मगासच्या कुलपाला लागल्या, कुलप बंद झाली, शिपायांच्या खिशात गेल्या आणि शिपाई हळूहळू जागे व्हायला लागले. आणि जशी माया 7व्या तुरुंगात शिरली वसुदेवांसह, धडाधड बेड्या चढल्या. देवकीला विचारलं. देवकी त्यावेळेला दिव्यच झाली होती. काय भगवंतच तिच्या मुखातून बोलत होते. अगं म्हणले, कृष्णाला घेतलं, बेड्या सुटल्या, सगळे दरवाजे मोकळे झाले आणि हिला आणलं, सगळं बंद. बरोबर आहे म्हणाले. भगवंताला धारण केलं की सगळ्या बेड्या तुटतात आणि तुरुंगाचे संकटाचे दरवाजे उघडतात. प्रपंच हातात धरला, माया धरले की बेड्या पडतात, तुरुंग बंद होतात. कळलं का? म्हणून त्या तुरुंगात जरी असला तरी देवकी आणि वसुदेवांसारखं भगवंताला धारण करा, सगळ्यातून मोकळे व्हा. माया आली. आता मायेचा स्वभाव शांत बसणं नाहीये. माया काय शांत बसते? पर्समध्ये 500 रुपये ठेवा, शांत बसतात का ते? माया आहे की नाही ती? कुठूनही जा, असं उड्याच मारत असते ती नोट. कशी बाहेर येऊन काय खर्च होईल, अमक घेऊ का तमक घेऊ. माया आहे ती. तुमच्याही डोकं फिरवते, पैसा डोकं फिरवतो महाराज. बघा तुम्ही, जेव्हा कायच नसतं ना, तर किती चांगलं वस्तू बघितलं त्याने काय नाही आपल्याकडे तर काय, आणि खोटं वाटतं आपण वैरागी झालो. अरे पैसे नाहीत म्हणून वैरागी. तर येऊ दे, बंडल येऊ दे एखादं, हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का ते, धाव चंचल. कोण करताय? माया दुस्तर प्रभाव आहे बाबा. ती माया काही गप्प बसणार आहे का? नाही. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मोठ्याने टाहो फोडला, रड करायला सुरुवात. सगळे शिपाई जागे झाले. आला आठवा आला. पत्ताच नाही. मेल्यानं होतं कधीच निघाला. पत्ताच नाही. रडायला लागले, ओरडायला लागले. आठवा आला. कंस तर विष्णू तो सरळ उभाच राहिला. घाबरला अत्यंत. कंप फुटला, घाम फुटला आणि अतिशय साशंक दृष्टीने जवळ जाऊ लागला. साशंक दोन्ही होते, वसुदेव पण आणि कंस पण. वसुदेवाला वाटत होतं स्पर्श केला तर जाईल, याला वाटलं स्पर्श केला तर जीव घेईल. फरक आहे, भक्तीचा फरक आहे. कंस गेला जवळ, घाबरत थर. भीती वाटत होती की आता काय करेल, नेम नाही. देवकी सांगते, दादा अरे ही कन्या आहे, ती तुझं काय करणार आहे? हिला नको घेऊन जाऊस, हिला नको मारूस. नाही, त्याने सांगितलंय तो 8वा आहे. अरे 8वा नाही आहे, 8वी आहे. कन्या आहे. नाही, हा विष्णूच आहे. अरे हा विष्णू कसा असेल? ही कन्या आहे बाबा, हा विष्णू कसा असेल? का? मोहिनी रूप त्याने धारण केलं होतं ना. हा मोठा छलिया आहे, कपटी आहे, मायावी आहे. सगळे गुण माहिती आहेत, पक्की खात्री. कारण हाच आहे तो 8वा. काय वाटेल त्यासो, हाच आहे तो. देवकी नाही, सगळे वाईट गुण याच्यामध्ये होते म्हणून त्याला ते दिसले, चांगले गुण नाही दिसले. भक्ताला चांगलेच गुण दिसतात. तुमचा कृष्ण किती खोटं रडायचं? तसं नाही, न्यायाची बाजू घेण्याकरता खोटं बोलतो संत. कळलं की नाही तुम्हाला? सत्यवादी आहे तो. हा पण मोठा हुशार आहे. मरता तो पितामह भीष्म खाली पडतच नव्हते, एवढे बाण मारून सुद्धा. काय म्हणला? मी जर लहानपणापासून ब्रह्मचारी असेन
तर पितामहाला बाण लागून तो पडू दे. आणि पडला ना, सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं अर्जुनाला. तू काय म्हणला? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी? अरे 16,108 ना बाबा, ब्रह्मचारी कसा? ते मला माहित नाही म्हणले. बघा हा कसं आहे, आपण ओळखूच शकत नाही भगवंताला. महाराज, ही लीला आहे. संकल्प असतात, मनाने संकल्प. भगवंत कधी शरीराने कोणाला स्पर्श नाही करत, हे लक्षात ठेवा. कारण शरीराने स्पर्श केला तर झेलाची ताकद पाहिजे ना महाराज. संकल्प, आत्मा आहे तो, सगळ्यांचा आत्मा, तुमचा आमचा सगळ्यांचा आत्मा श्रीकृष्णच आहे. तोच आतमध्ये बसलेला आहे, त्यांनी स्पर्शच केलेला आहे आपल्याला. असा स्पर्श करून ठेवलाय म्हणून आपण आहोत. ज्या दिवशी तो सोडेल त्या दिवशी लोक पेटवून मोकळे होतात. आतला आत्माराम बाहेर पडतो ना, नाही का? आत्मा श्रीकृष्ण आहे. आणि कंसाला त्यांनी सांगितलं की हाच आहे तो. जबरदस्ती तिच्या मांडीवरून खेचलं. मुलगीच होती, आता माया होती, ती काय कमी नाहीये, भगवंताची माया आहे ती. बाहेर दिलं त्या शिळेजवळ आणि उचलून असं आपटणार. हा हात खाली करायच्या आत ती हातातून निसटली आणि आकाशामध्ये सुंदर रूप धारण केलं. वैष्णव देवी, अष्टभुजाधारी देवी, शंख, चक्र, गदा, पद्म, ढाल, तलवार, सुदर्शन आणि सिंहावर, वाघावर बसलेली ती देवी अत्यंत कोट्यावधी सूर्याच्या तेजाने तळपत होती. बघतच राहिला कंस. हे काय म्हणाले? तिने विकट हास्य केलं देवीने. अरे मूर्खा, मला मारायला निघालास? जी नाहीच आहे, माया असल्यासारखी भासते पण नाही आहे. मी भगवंताची माया आहे, मला मारायला निघालास? अरे तुझा शत्रू जन्माला आला पण आणि इथून निघून गेला पण तुला पत्ता पण लागला नाही म्हणाले. काय विचार करतोयस? जन्माला आलाय तो आणि तोच तुझा वध करणार आहे, असं म्हणून देवी अंतर्धान पावली. देवीला नमस्कार करा सगळ्यांना. आणि देवीने सांगितलं आणि हा थरथर कापू लागला की आता आपलं काही खरं नाही. आता घाबरला की आता हा आपला 8वा काय करेल सांगता येत नाही. म्हणून पहिला जर कुठे गेला असेल तर तो तुरुंगात गेला. वसुदेव आणि देवकी फार कडक बंदोबस्तात ठेवलं होतं ना. त्यांच्या सगळ्या बेड्या उतरवल्या. देवीच्या सहवासाने सद्बुद्धी प्राप्त झाली. दोघांनाही नमस्कार केला. ताई, भाऊजी, मी तुम्हाला नाहक त्रास दिला. कोणी कोणाचा त्रास देत नसतं. जरी आकाशवाणी काही झालेली असली तरी माझ्या प्रारब्धानुसारच सगळ्या गोष्टी घडणार आहेत. गौतम आहे का? आहे ना? त्याला म्हटलं होतं मी इथे दरवाजातच बस. श्रीराम 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 श्रीराम. तुझी वेळ झाली असेल तर श्रीराम 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 श्रीराम. ठीक आहे, राहू दे, एवढंच राहू. तो घाबरला. वसुदेव आणि देवकीच्या पाया पडला. म्हटलं, ताई, भाऊजी, मी तुमच्यावर नकळत खूप अन्याय केला, पण आपण मला क्षमा करा. कोणी कोणाचं काही करत नाही, आमच्या प्रारब्धानेच सगळ्या गोष्टी घडतात, त्यामुळे तुमचा त्याच्यात काय दोष? ही उपरती आता झाली. म्हणून त्याने काय केलं, तुम्हाला इथे नाही ठेवत, मी साध्या तुरुंगात ठेवतो. म्हणजे जिथे बेड्या नाहीत, पायात बेड्या नाहीत. कारण त्याला भीती काय, ह्याने येऊन सूड घेतलं तर निदान हे चांगलं काम केल्याबद्दल मला वांधार नाही का. म्हणून साध्या तुरुंगात ठेवलं देवकीला आणि वसुदेवाला. आणि लगेच आपल्या सभेमध्ये आला. सभेमध्ये याचे सगळे मित्र बसले होते. चांडाळ चौकडी, एक पण धडाचा नव्हता. चाणूड, मुष्टिक. मित्रमंडळी महाराज चांगले असेल ना तर सगळं चांगलं असतं. बदमाश असतील ना तर ते बिघडवूनच टाकतात. चांगल्या माणसाला सुद्धा बिघडवतात. आता सांगायला पाहिजे होतं, चांगला मित्र असता, कर्णासारखा चांगला मित्र असता सांगितलं असतं, बाबा रे शरण जा. ह्यांनी काय सांगितलं, आत्ताच तर जन्माला आलाय, कशाला घाबरतोस? असेल तर कुठे मथुरेच्या आजूबाजूलाच गेला असेल ना. आजपासून 10 दिवसापूर्वी जी कोणी मुलं जन्माला आली असतील ती सगळी मारून टाकू.
राक्षस. कशाला घाबरायचं, त्यामध्ये हा पण असेल, आई मारला जाईल. पटला विचार. अरे पण म्हणले शोधायचा कसा आहे ना, म्हणा आपण काही करायचं नाही. पूतना आहे ना, पूतनेला बोलवा. ती सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन सगळ्या लहान लहान मुलांना जे 7 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी जन्माला आले त्या सगळ्यांना दूध पाजेल, मारून टाकेल. स्तनामध्ये विषारी दूध भरेल, दूध पाजेल, मारून टाकेल. कल्पना पसंत पडली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुतलेला बोलवण्यात आलं. पुतना प्रगट झाली. काय सेवा आहे, जाऊन या म्हणाले. सांगितलं, तयार झाली. तिने एका सुंदर अशा स्त्रीचं रूप घेतलं आणि ती आजूबाजूच्या सगळ्या गावात फिरू लागली. लहान मुलांना घ्यायची, दूध पाजायची, लहान मुलांना घ्यायची, दूध पाजायची. अनेक मुलं मरत होती. कशामुळे मरतायत कोणालाच कळलं नाही. ते विचारत होते, अजून कुठे आहे का मुलं जन्माला आलेली, मला मातृत्वाचा भाव निर्माण झालेला आहे, मला त्यांना दूध पाजावंसं वाटतंय. त्यावेळेला अशी शंका घ्यायचं काही कारण नव्हतं. सगळ्यांचा सगळ्यांवर विश्वास असायचा. कारण त्यावेळेला टीव्ही नव्हता, सीआयडी चालू नव्हतं, आणखी दस्तक फिस्तक सारखे कार्यक्रम नव्हते. ते बघून बघून लोक संशयी झाले. घरात बायकोने स्वयंपाक आणून दिला तरी चेक करतात, यात काही नाही ना. मी हे मस्करी करत नाही, हा बघून सांगतोय तुम्हाला. बघून बघून डोक्यावर परिणाम होतात. त्यावेळेला इतकं वातावरण शुद्ध होतं की सहज एकमेकांवर विश्वास बसायचा. कोणी काही म्हणायचं नाही. तिने लगेच 2-3 गोपिकांनी काय सांगितलं, इथे नंदबाबांच्या घरीच कालच मुलगा झालेला आहे. तिकडे आनंद उत्सव सुरू होता. महाराज हा उत्सव सुरू होता, नंदबाबांना मुलगा झाला म्हणून. कन्हैया वाटच बघत होता. काय महाराज कल्पना करा, काय कृष्णाला तुम्ही नावं ठेवता. 7च दिवसाचे होते भगवान, तेव्हा पुतनेला मारलंय. दाखवा करून काल 7 दिवसाचा असताना. किती राक्षस, लहानपणापासून राक्षस मागे लागले होते हो. भगवंताच्या जीवावर उठले होते सगळे. काय आयुष्य असेल बघा, कल्पना करा आपण. पण भगवान ते उद्धाराकरताच आले होते, श्रीकृष्ण परमात्मा. आणि पुतना पोचली आणि तिला कळलं की ह्याच घरात का नाही आहे. का? कारण तिच्याकडे तांत्रिक विद्या होती, आसुरी विद्या. त्यामुळे त्या घराच्या भोवती तिला वलय दिसलं, सुवर्ण वलय. तिला कळलं इथंच भगवान आहेत. म्हणून ती घरात गेली आणि म्हणाली, यशोदे अगं तुझा लाला मला दे, मला त्याला दूध पाजायचं आहे. कुठे आहे तुझा लाला? यशोदा म्हणली, अगं नुकताच त्याला पाळण्यात घातलंय, बघ तिथे. भगवंताला बघितलं, एका पाळण्यात दाऊ आणि एका पाळण्यात भगवान. भगवंत इतके गोड हसत होते महाराज, ती विसरलीच आपण कोण आहोत. माझ्या सन्मुख आलं की सस्वरूपाचा बोध होतो म्हणतात ना. भगवंताला पाहिल्याबरोबर आपण पूतना आहोत हे ती विसरलीच. आणि आपण कशा करता आलो आणि आपण कोण बघतच बसली भगवंताकडे. यशोदानी पाठीवर थापण, अगं पाचतेस ना त्याला. मग जागेवर आली, मग कळलं आपण कोण. बघितल्या बरोबर तिची सुद्धा माया संपली होती ना महाराज. त्यामुळे तिला कळलंच नाही आपण कोण. आता यशोदेने आठवण करून दिली, नाही तर लीला कशी होणार पुढची. कन्हैयाला घ्यायला गेली, कन्हैयाने उडीच मारली अंगावर, मला घे. कन्हैया त्याला काम करायचं होतं ना, सुरुवात करायची होती. जेवढ्या सगळ्यांची लिस्ट दिली होती परमात्म्याने की खाली जाऊन या सगळ्यांना एक एक करून संपवायचं आहे, त्यातलं पहिलं गिराईक होतं. पूतना आली जवळ. भगवंताने उडी मारल्या बरोबर भगवंताला कडेवर घेतलं, 15 आड घेतलं आणि पाजायला लागली. भगवान म्हणाले, एखाद्याने मला प्रेम दिलं ना की मी त्याचं सर्वस्व हरण करतो आणि त्याला मुक्ती देऊन माझी भक्ती प्रदान करतो. वैकुंठ धामच देतो मी त्याला डायरेक्ट. म्हणून आधी सगळं दूध संपवलं. दूध संपवल्यानंतर भगवान रक्त प्यायला लागले. तिला त्रास व्हायला लागला. ते आरडाओरडा. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलेलं, प्रगट कसे होणार. ती त्याला घेऊन बाहेर आली. अरे सोड सोड मला सोड. भगवान म्हणले, मी एकदा ज्याला धरतो ना त्याला सोडत नाही कधी. भक्त असो नाही तर शत्रू असो, सोडत नाही. आणि रक्त काढलं आणि जीव घ्यायचा प्रयत्न केला. ती एकदम दमली, डोळे गर्रकन फिरवले. ते चांगलं स्वरूप त्यागलं तिने. प्रचंड मोठी राक्षसी झाली, आभाळाला भिडली. सगळ्या गोपिका घाबरल्या, भिवून इकडे तिकडे पळू लागल्या. आणि यशोदा मैया आता चक्करच येऊन पडली. माझा कन्हैया, माझा कन्हैया, माझं बाळ, माझं बाळ. तोपर्यंत नामकरण झालेलं नव्हतं.
माझं बाळ माझं बाळ. आणि याने जीव घेतला आणि ती धाडकन खाली कोसळली, प्राण सोडले. आणि भगवान तिच्या त्या भव्य शरीरावरती नाचत होते, खेळत होते, बागडत होते. सगळे गोप धावले, सगळ्यांना पाहिलं येताना आणि भगवान रडायला लागले. मग यशोदा मैया जवळ आली, ते बाळाला यशोदा मैयाकडे दिलं. तिने थापटून घेऊन गेली. माझ्या बाळावर केवढं मोठं संकट आलं, भाकरी तुकडा ओवाळून टाकला महाराज. आज माझ्या कन्हैयाला पण भाकरी तुकडा ओवाळा बरं. लहान आहे तो अजून, मोठा नाही झाला. उद्या मोठा होईल, उद्या तो आपल्याला ओवाळून टाकेल. असं ओवाळून घेतलं भगवंताला छानपैकी. दृष्ट काढली. आता दृष्ट काढायची गरज होती का? रंग कोणता घेऊन आला होता? कशी दृष्ट लागेल? तरी पण माझं बाळ माझं. अहो ह्याची नजर पडली की सगळे बेभान होतात, स्वस्वरूप आठवण होऊन जाते, देहभान जातं. त्याला कोणाची दृष्टी लागणार भगवान महाराज? कोणाची दृष्टी लागणार आहे? पण लीलाधर उगीच नाही म्हटलं. त्यांनी पण चेहरा असं बारीक केला, रडायला लागला. मला काय माझ्यावर संकट आलं, असे सगळे भाव दाटले कन्हैयाच्या मुखावर. जगतपती ब्रह्मदेव आणि हे सगळे देव असे, त्यांना कळायचंच नाही काय रिॲक्ट व्हायचं. आणि ह्याच्या सगळ्या लीला बघितल्या होत्या ना तिथे वैकुंठामध्ये. आणि हा असं ठीक खरा त्रास पृथ्वीवरच्या लोकांना नव्हता, ह्यांनाच कन्फ्यूज केलेलं होतं सगळ्या देवांना. बिचारे 10 वेळा कन्फ्यूज व्हायचे, खाली यायचे, मार खाऊन परत जायचे, लक्षात यायचं भागवत ऐकले काय आहे नाही का. ते देवांचीच परीक्षा कठीण. ब्रह्मदेव बघित बसले, सगळे भीतीचे भाव. अरे वराह अवतारात तर माझ्याकडे बघून सांगितलं होतं की भागवत ऐकलं नाही का, घाबरतोस. आता स्वतः कसे घाबरले? प्रश्न. आता भगवान घाबरतील का? तरी आलंच डोक्यात. आणि त्यांना बघून जास्तीच नाटकं करायचे भगवान. मग पदराड घेतलं, परत पाजलं भगवंतरांनी, पाळण्यात झोपवलं. तोपर्यंत इकडे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला. आता एवढं बाळावर संकट आलं, दिलं ते झालं बाजूला, हिच्या शरीराचं दहन कसं करायचं एवढी मोठी. मग काहींनी सल्ला दिला, तुकडे तुकडे करा आणि सगळे तुकडे वेगवेगळे जाळा. आता ते बाकीचे सोपस्कार तर करायला हवे ना. तुकडे केले, जाळले. जाळल्यानंतर त्यातून एक दिव्य अशी ज्योत बाहेर पडली आणि तिथे दिव्य विमान आलं भगवंताचं. हे बघा, शत्रू असो नाही तर मित्र असो, भगवंताला चिकटलात ना की उद्धार होणारच तुमचा, नाही का. इस्त्री असते की नाही गरम, त्याला चिडून बुक्का मारा किंवा प्रेमाने मिठी घ्या, अरे वा माझी प्रिय इस्त्री, काय करेल बघा. कसंही केलं तरी चटका लागणारच आहे. हे जसं आहे तसं भगवंताशी मित्रत्व ठेवा, नाही तर शत्रुत्व ठेवा, परिणाम एकच, उद्धार. शत्रुत्व आपल्याला करता नाही येत, म्हणून आपण मित्रताच करावी, भक्ती करावी, ती सोपी आहे आपल्याला. विमान आलं आणि विमानामध्ये ते स्त्री रूप मिळालं त्यांना, आणि ती पूतना बसली आणि विमान वैकुंठाच्या दिशेने निघालं. भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठामध्ये शेषशय्येवर पहुडलेले होते. एकदम उठून बसले. लक्ष्मी माता पाहायचे, अहो काय झालं? आरतीची तयारी कर. तिला आश्चर्यच वाटलं, आरती का करायला सांगते मला? तू आरतीचं ताट का? काय झालं? तुझी सासू येते. ते म्हटलं तुम्ही निर्गुण निराकार, जेव्हा तुमच्याशी विवाह केला तेव्हा तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, नवीन सासू कुठून आणली? आहे म्हटली, तुला बऱ्याच सासू आहे, तुला मी सांगतो तेवढं कर, आरतीचं ताट कर. नाही म्हणले, आधी मला सांगा काय काय नेमका प्रकार आहे, सांगा मला, कळलं पाहिजे. अगं जेव्हा मी वामन अवतारामध्ये बलीच्या घरी गेलो होतो भिक्षा मागण्याकरता, 3 पावलं जमीन, तेव्हा त्या बळीची कन्या होती रत्नमाला. ती तिथे उभी होती आणि माझ्याकडे पाहून तिला इतकं गोड वाटलं, मी इतका गोड वाटलो, तिच्या मनाने संकल्प केला माझ्या समोर उभं राहून की असा माझा मुलगा असता तर मी याला दूध पाजलं असतं, माझं असा मुलगा मला व्हायला पाहिजे होता. भगवंताच्या समोर संकल्प झाला, त्यामुळे तो खरा होणार. आणि ज्या वेळेला म्हणाले मी 3 पावलं जमीन मागितली, बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडला, तेव्हा पुढे हिनीत मला शाप दिला, हा माझा मुलगा असता तर स्तनात विष भरून याला मारून टाकलं असतं. तोही संकल्प माझ्या समोरच झाला. त्यामुळे तिचे दोन्ही संकल्प पूर्ण करणं माझं काम आहे. चांगला असो नाही तर वाईट असो, मला समोर केला ना संकल्प, मग तिचे माझ्या भक्ताची प्रत्येक इच्छा मी पुरवतो. म्हणून म्हणाले, तीच रत्नमाला आत्ता पूतना झाली आणि तिने मला मुलासारखं पाजलं पण आणि स्तनात विष भरून मारायचा प्रयत्न केला पण, आणि म्हणून मी तिचा उद्धार केला. आणि म्हणून प्रिये सासू आहे तुझी, आरती कर.
आणि पूतना माता तोपर्यंत विमानातून आल्या. लक्ष्मी मातेने आरती केली, सासूच्या पाया पडली. भगवान पण म्हणाले, तिने भगवंताला नमस्कार केला आणि एकदम भगवंताच्या हृदयात विलीन झाले. रामायणात तर खेळच बघायला मिळत होते. एका राक्षसाला मारलं की राम असे उभे राहायच्या समोर, त्याच्यातला आत्मा रामात. जगदीश्वर होते ना, जगदात्मा होते ना, ज्यांना ज्याला मारायचे सगळे आत्मे. ऋषी थक्कच व्हायचं, हे काय इतकं काय? रावणाला मारल्यानंतर सुद्धा रावणातला आत्मा रामात, वेगळं नाहीच. राम भगवान होते ना महाराज. एक साधा विचार करा, आपल्याला तुम्ही आणि आम्ही हा फरक असतो. रामाला असेल का? राम देव आहे ना. रामाला माहीत होतं सीता, रावण, लक्ष्मण, विभीषण सगळं एकच आहे आणि तो मीच आहे. सीता ही मीच, रावण ही मीच, विभीषण ही मीच, राम ही मीच. हीच भावना होती नाही का? सगळीकडे अद्वैत. आणि त्या भूमिकेत राहून ते युद्ध करत होते, म्हणून हसत हसत युद्ध करत होते. राम स्मित हास्य करतच युद्ध करत होते. लक्षात ठेवा, हा राम आहे. आपल्याला काय राम कळले? कन्हैयाही तसाच तसाच अद्वैत भाव, अद्वैत भाव पूर्णपणे. खूप डिटेल आहेत त्याच्यात, मी कधीतरी सांगेन तुम्हाला. आणि नंतर पुन्हा कन्हैया आपला आईच्या जवळ बसलेला. बातमी पोचली कंसापर्यंत, पूतना गेली. त्याचा खात्री झाली की आपला शत्रू नेमका सापडला. कारण हिला मारेल असा जन्माला नाही आला कोणी. इतकी बलाढ्य राक्षसी होती, पण ज्या अर्थी ती मारली गेली त्या अर्थी हाच आपला शत्रू आहे. आता फिक्स झालं की कुठे हमला करायचा आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं, आता कळलं. पण आता त्याच्यामध्ये गणमत अशी होती की गोकुळातल्या लोकांना न कळत हा कृष्णाला मारायचं होतं. नाहीतर त्या सगळ्यांनी राजाच्या विरुद्ध म्हणजे कंसाच्या विरुद्ध बगावत केली असते आणि मग ते युद्ध भेटलं असतं. ते न करता चुपचाप मारायचं होतं. मग आता काय करायचं? तेवढ्या चाणूड नावाचा तो त्याचा दुसरा मित्र, त्याने सांगितलं, शकटासुराला बोलवा. पूतना दिसत होती म्हणून मारलं, शकटासूर दिसतच नाही, कसं मारणार? त्यावेळेला शकटासूर त्या ठिकाणी प्रगट झाला आणि तो म्हणला, मी हे काम फत्ते करेन, कारण मी दिसतच नाही तर प्रश्न कुठे येतो. शकटासूर ज्या वेळेला निघाला मारायला, तेव्हा देवाधिदेव महादेव आणि पार्वती माता कैलासात बसून गप्पा मारत होते. पार्वती माता म्हणाले, भगवान शकटासूर याला दिसत नाहीये, नेमकं काय घटना आहे? तेव्हा शिव म्हणाले, अगं हे मन्वंतर आहेत. तेव्हा चक्षुष नावाचं मन्वंतर चालू होतं. त्या मन्वंतरामध्ये उत्कच नावाचा एक गंधर्व होता. तो दिसायला खूप सुंदर होता आणि त्याला स्वतःच्या शरीराचा इतका अभिमान होता की माझ्या इतका सुंदर जगात कोणी नाही. म्हणून तो एकदा एका ऋषी मुनीच्या बगीच्यामध्ये शिरला. तो बगीचा पण फार सुंदर होता. त्याला वाटलं माझ्यापेक्षा सुंदर दुसऱ्या कोणी असू शकत नाही, म्हणून तो बगीचा त्याने उद्ध्वस्त केला, फुलं बिलं चुरगळून टाकली. तेव्हा ते ऋषी बाहेर आले आणि म्हणाले, सौंदर्याचा एवढा अभिमान, ज्या शरीराचा तुला एवढा अभिमान आहे ते शरीरच नाहीसं होईल, कोणालाच दिसणार नाही असा शाप दिल्याबरोबर ते शरीरच नाहीसं झालं. तो पाया पडला, रडायला लागला. म्हणाले, काळजी करू नकोस, द्वापर युगामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्म घेतील त्यावेळेला तुझा उद्धार होईल आणि तुला तुझी गंधर्व योनी परत मिळेल. तोपर्यंत तू राक्षस योनीमध्ये राहशील. तेव्हापासून म्हणाले, ह्या उत्कचाचं शरीरच नाहीसं झालं, फक्त त्याने शरीरावर जर काही अलंकार चढवले तर ते अलंकारच दिसत असत, बाकी काही दिसत नसेल. आणि तोच हा शकटासूर, कारण याला शकटभंजन म्हणतात. म्हणजे शकट म्हणजे वाहन, एखाद्या वाहनामध्ये गुप्त रूपाने बसून त्या वाहनाचा अपघात करण्याची सिद्धी याला प्राप्त होती. वाहन कुणी चालू दे, त्या वाहनामध्ये बसायचं आणि ते ठोकायचं, कुठेतरी मरायचं आतमध्ये असेल. आता त्यावेळेला शकट असायची. शकट म्हणजे बैलगाडी. बैल मोठी गाडी असेल ना, बैलगाडीची एक मोठा छकडा म्हणतो बघा आपण, छकडा तो मोठा असायचा प्रचंड. तर तो छकडा तिथे ठेवलेला होता गोकुळात आणि भगवंताचा कुशी बदलण्याचा उत्सव चालू होता. 15 दिवसांनी भगवंतांनी कुशी वळवली. 7 का 8व्याच दिवशी भगवंतांनी कुस वळवली अशी, म्हणून तो उत्सव. तेव्हा प्रत्येक गोष्टीचे उत्सव असायचे. कुस वळवल्याचा मोठा उत्सव चालू होता आणि घरात खूप गर्दी होती. पूजा अर्चानिक कर्म चाललेली होती, भजन विजन चाललेलं होतं. म्हणून बाळ झोपलंय, त्याला व्यत्यय येऊ नये म्हणून त्या बाळाला बाहेर अंगणामध्ये प्रचंड मोठं शकट होतं, छकडा होता. त्या छकडावरती दूध दह्याचे हंडे ठेवले होते
आणि त्या छकड्याला पुढे बैलाला बांधायला जी जागा असते ना, टोक असतं बघा खाली, ते असं उंच करून ठेवलं होतं आणि त्याला पाळणा टांगला होता आणि त्या पाळण्यात भगवान होते. आणि हे सगळ्यांचं काम चालू होतं इकडे. भगवंतांनी एक वेगळीच लीला केली. पाळण्यात बसल्या बसल्या स्वतःच्या पायाचा अंगठा घेतला आणि चोखायला सुरुवात केली. नारद मुनी प्रकट झाले. नारायण नारायण, चांगलं चाललंय म्हणाले. लहान मुलं हाताचा अंगठा चोखतात, तुमचं काही असतं म्हणाले, पायाचा अंगठा, ही काही पद्धत आहे? भगवान म्हणाले, नारद मुनी, माझे सगळे भक्त माझ्या चरणाची रस घेऊन चाखतात, अशी काय चव आहे बघायची होती मला, म्हणून मी माझ्या पायाचा अंगठा चोखला. आव म्हणले, तुम्हाला नाही कळायचं ते, तुम्हाला नाही कळायचं ते. पूर्वी सुद्धा बायका म्हणायच्या नवऱ्याला, अहो तुम्ही काय आहात ते तुम्हाला नाही कळायचं, त्याची तुमचं महात्म्य आम्हाला माहिती आहे. सत्ययुगातल्या बायका, तुम्ही विचार करू नका. कलियुगातल्या काय आहात माहिती आहे, वाक्य तेच आहे पण भाव बदलले बघा. तुम्हाला नाही कळायचं तुम्ही काय आहात ते आम्हाला माहिती आहे काय आहात ते, नाही का? वाक्य तेच आहे पण भाव बदलले असं. तेव्हा नारद मुनी भगवंताला म्हणतात, अहो तुम्ही काय आहात ते तुम्हाला नाही समजायचं, ते का तुम्हाला कळणार आहे का? आणि आवाजाला कसला तरी नारदांनी पाहिलं, भगवान शकटासूर येतोय. भगवंतांनी नारदाचा हात पकडला. बैसी तेच, अहो नाही नाही म्हटलं, ते तुम्ही निस्तरा, मी जातो, मला कशाला पकडून ठेवलंय, नारायण नारायण, पटकन अंतर्धान. भगवंतांनी पाहिलं आणि हसले. माझ्याशी माया, तो कोणालाच दिसत नव्हता, हळूच आला, फक्त अलंकार घातलेले ते सोन्याचे, त्यामुळे कोणाला दिसला नाही. भगवान म्हणले ये. तो त्या छकड्यात शिरला. कोणाला दिसण्याचा संबंध येत नाही. पाळण्याला खाली बांधलं होतं, ते जे पुढे टोक असतं ना, त्याने छकड्यात मागे घेतला, हळूहळू हळूहळू हळू पाळणा सोडवला, पाळणा जमिनीवर राहिला आणि ते शकट हळूच उचललं आणि मागे मागे घेतलं. अशी व्यवस्था केली की छकड्याचं पुढचं टोक भगवंतांच्या छातीत घुसवलं की विषय संपला. कोणाला कळणार पण नाही काय झालं. म्हणून त्याने वरती उचलून ते मागे घेण्याचा प्रयत्न केला. तो जोपर्यंत ते मागे घेतोय तोपर्यंत भगवंतांनी लाथ पूर्ण वर केली आणि पायाचा स्पर्श त्या छकड्याला केल्याबरोबर ते जो 100 फूट वरती उसळला, गोल 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 करून तो शकट त्याच्यातच अडकला. दाडकन जमिनीवर पडून जागीच त्या शकटाचा मृत्यू झाला. तिथेच तो दिव्य गंधर्व उत्कच प्रगट झाला. त्याने भगवंताला नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो आपल्या गंधर्व लोकाला निघून गेला. इतक्यात भगवान शांतच होते, पण एवढ्या मोठ्या हड्डे बिंडे पडल्याचा आवाज आला. सगळे धावत आले, काय झालं काय झालं. भगवान मोठ्याने रडायला लागले. ईश्वरा मैया आली, अरे माझ्या बाळाला काय झालं, माझ्या बाळाला काय झालं, म्हणून पुन्हा खांद्यावर घेतलं. किती संकट येतात माझ्या बाळावर, ते अजूनच जोरजोरात रडायला. मग त्याला परत आतमध्ये घेऊन जाऊन असं झोपवलं आणि पुन्हा नजर उतरवून घे. आता म्हणाले, काय याच्यावर किती संकट येत आहेत, काही कळायला मार्ग नाही. पुन्हा काही दिवस गेले, कंसाला बातमी पोचली, शकटासूर सुद्धा संपला. आता काय करायचं. तृणावत नावाचा राक्षस त्या ठिकाणी प्रगट झाला कंसाच्या घरी आणि तो घड्याळ गडबड झालंय तरीच म्हटलं. तृणावत नावाचा तो राक्षस कंसाच्या ठिकाणी प्रगट झाला. ते बरोबर एका घड्याळ 10 मिनिटं पुढे येते, नाही ते काय होणार नाही. आणि कंसाला म्हणाला, हे काम मी करतो. कारण तो तृणावत नावाचा जो राक्षस होता ना, तृण म्हणजे गवताच्या आकाराचा, तो धुळी वावटळीच्या स्वरूपामध्ये तो होता. तो असा वादळ निर्माण करायचा, वादळाचं स्वरूप होतं त्याचं. आणि तो किती मोठ्या वस्तू असला तरी आकाशात घेऊन जाऊन तोडून टाकायचा. वादळाला की पत्रे सुद्धा उडून जातात. मध्यंतरी आले होते मागच्या वर्षी, याच टाइम आला होता तृणावत, पण आधीच भगवंतानी मारलेला होता त्याला, नाही का. तसा हा तृणावत. तो म्हटलं कोणाला कळणार नाही, सगळ्यांना वाटेल वादळ आलंय आणि काही होणार नाही, काही संबंध नाही, मी जातो, मी बरोबर त्याचा वध करतो. कंस काय म्हणाला, सावधान, तू समजतोस तसं नाहीये बाबा, सावधान. छोटंसं बालक तर मारायचंय. त्या दोघांनी काहीतरी चूक केली असेल, कळलं नाही, आड्याने होते, मी हुशार आहे. कन्हैया म्हणलं, ये तू. आला तृणावत. भगवंताला घेऊन यशोदा मैया पाजत बसली होती आणि घराच्या ओट्यावर, पूर्वी ओटे असायचे घराला, घराच्या खोलीपेक्षा दुप्पट ओटा असायचा, नाही का.
आता फक्त घरात पाटा आणि वरवंट असतो. आपला ओटा केवढा स्वयंपाक आपुरता, त्याच्यावर बसू शकत नाहीये. बाहेर घरातनं बाहेर पाऊल टाकलं की रस्ता. पूर्वी ओटे असायचे मोठे, त्या ओट्यावरती भगवंताला पाजत बसली होती आई यशोदा मैया. आता तृणाव समोरून येत होता, तो उद्ध्वस्त करतच येत होता सगळं. गावात लांबून लांबचं दिसतं, घरं बैठी असल्यामुळे आणि बऱ्याच अंतरावर घरं नसल्यामुळे लांबचं दिसतं. आत्ता सुद्धा मी गॅलरीत उभं राहिलो, समोरच्या खोलीत काय स्वयंपाक चाललाय, फोडणी कसली दिली ते कळतं, अंतर कमी असल्यामुळे. काही दिवसांनी घरं इतकी जवळ येतील, घरात स्वयंपाक आवडला नाही की खिडकीत नाक गेला चमच्याने घ्या खा. असू दे, लांबनं दिसलं की हा येतोय तृणावर. भगवंताने काय केलं, रडले नाही, दगडापेक्षा जड व्हायला लागले वजनाने. यशोदा मैयाला वाटलं जड काय लागतंय, याचं एवढं वजन कधी वाढलं. तिला प्रश्न पडतायत तोपर्यंत अतिशय वजन वाढलं. खालीच ठेवलं भगवंताला आणि आत गेली निघून. काय झालं काय माहिती, आत गेली निघून. आणि भगवान तिथे आणि आला तो. पत्रे उडवत आला, गोशाळा उडवत आला, गायी हवेत गेल्या, म्हशी हवेत गेल्या, जेवढं सगळं बांधलेलं होतं सगळं 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 त्याने उडवलं आणि आला आणि जर भगवंताला वर घेऊन गेला तो आकाशामध्ये. आणि सगळे धावत आले का नाही, गेला गेला मुलगा गेला मुलगा गेला, यशोदा यशोदा बाहेर बाहेर बाहेर. यशोदा बाहेर आली, ती चक्कर येऊन पडली, माझ्या काय झालं, माझ्या बाळाला काय झालं. आणि एकदम आकाशामध्ये वर ते वावटळीसारखं गोलगोल 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 फिरू लागलं वादळ. आणि कन्हैया दिसायला लागला गोलगोल फिरताना. बाकीच्याला काहीच दिसेना, फक्त तो छोटा बाळ फिरतो एवढंच दिसत होतं. देवांना काय दिसत होतं ते सांगतो. तो जो वावटळ रूपी तृणावत होता त्याचा जीव कासावीस झालेला देवांना दिसत होता. कारण तो एका जागेवरून धावत येत होता ना वावटळीच्या स्वरूपात. तो एका जागी गोल फिरणारा नव्हता. गोल का फिरायला लागला होता, या बाबाने गळा दाबला होता त्याचा, जोरात गळा दाबला. तो म्हणतो अरे मला सोड मला सोड. भगवान म्हणले एकदा मी ज्याला धरला त्याला सोडत नाही. जोरात गळा दाबला. त्या तृणावताने गर्रकन डोळे फिरवले, जीभ बाहेर आली आणि तो जागच्या जागी नाहीसा झाला. आणि भगवान सरळ खाली आले. खाली पडले, ते कुठेतरी कापसाचं हे भरून ठेवलं होतं, त्या कापसात जाऊन बसले. उघडेच होते, जरी कसे असले रंगाने, आणि पांढरा कापूस अंगावर लागल्यामुळे छान दिसू लागले. ते कापसातच पडलेले होते. रडायचा काही संबंध नाही, वरती काम करून झालं होतं. जसे गावकरी धावत आले तसं आईला बघून रडायला लागले, जोरात रडायला लागले. माता गेली, पटकन उचललं, ते कापूस बिपूस झाडले. कसा माझा गोड बाळ आहे म्हणून परत घेतलं. किती रे तुझ्यावर संकट येतात म्हणून थोपटवलं आणि परत घरामध्ये घेऊन गेले, पाजलं आणि झोपवलं. सगळ्या बाकीच्या गोपिका आल्या, यशोदेला म्हणाल्या यशोदे तुला काही कळतं, असं बाळाला कोणी बाहेर ठेवून जातं. सांगायची सोय नाही ना, याने वजन वाढवलं असं थोडी असतं. ती म्हणते अगं मी नाही ठेवलं, तो इतका अचानक जड झाला ना वजनाने की मला ते मी म्हणून ठेवून घरात गेली. अगे काय सांगते, लहान मुलांना गोष्टी सांगते का, असं कोणी वजन वाढवतं का. आता तिला सांगता येईना ना, पंचायत ना, खरं सांगता येत नाही, कारण लोकांना पटणार नाही. याने तर वजन वाढवलं होतं, काय विचारणार. बरं विचारायची सोय नाही, काही बोलली नाही बिचारी, गपचूप सगळ्यांच्या शिवाय करल्याने गप्प बसली. नाही जाणार म्हणाले, पुन्हा सोडत ठेवलं. कंसाला बातमी पोचली, तृणावा सुद्धा संपला. आता कोणाला पाठवायचं. तेवढ्यात जो चाणूड नावाचा राक्षस होता, जो कंसाचा मित्र होता, तो कंसाला काय म्हटला, घाई करू नको, सगळं एकदम करायचं नाही, नाहीतर लोकांना संशय येतात. हळूहळू सगळी कामं करायची, सगळे घोटाळे एकदम नाही करायचे. एकेका वर्षाने 2-2 घोटाळे करत राहायचे, म्हणजे पब्लिक विसरतं. कळलं की नाही, एकदम सगळे घोटाळे नाही करायचे. तो म्हटलं ठीक आहे बाबा, आता काही कुठला राक्षस पाठवायला नको, आता थोडी वाट बघूया आपण, नाही का, थोडीशी वाट बघूया. आणि तो जो वेळ मिळाला त्यामध्ये भगवान वाढू लागले, मोठे मोठे होऊ लागले, छोटे छोटे बाळच होते. आता मस्त हसायला लागले, बोलायला लागले. गर्ग महामुनींना बोलवलं, त्यांच्या कुलाचे कुलगुरू होते गर्ग महामुनी. त्यांना बोलवलं की जरा पत्रिका बघा. आता याची पत्रिका, कुंडली मांडा, काय योग आहे का बघा, काय कालसर्प आहे का, त्रिपिंडी श्राद्ध घालायला हवंय का, जरा बघा. कालसर्प अहो नागावर झोपलेला असतो तो, त्याला कसला आलाय कालसर्प, नाही का, काळाचा काळ हा. भगवान ह्याला कसलं काय आलंय. तरी बोलवलं, गर्ग मुनी आले, म्हणजे इष्टानिष्ट ग्रह पाहिले. त्यांना पत्रिकेत दिसलं सगळे ग्रह भगवंताच्या चरणाची सेवा करताना दिसले. त्यांना कळलं हा भगवान आहे.
गर्ग महामुनींनी मनोमन नमस्कार केला. पण आई वडिलांना सांगता कामा नये. आई वडिलांना सांगितलं असतं ना, अहो हा देव ह्या घेतला आलाय देव, तुम्हालाच बघता येत नाही. किती मोठा देव असू दे, किती मोठा माणूस असू दे, 3 लोकांना तो पटत नाही. आई वडिलांना मुळीच पटत नाही, शेजाऱ्यांना पटत नाही, बायकोला तो त्याहून पटत नाही का. नुकताच प्रवचन ऐकून गेलेला असतो नवरा, घरी जाऊन तत्वज्ञान सांगू लागतो. अगे तू आणि मी एकच आहोत, आत्मा एकच आहे. ती काय म्हणत झाली तुमची बडबड, जेव्हा आता जो बघा होतो नाही का, तू काय सांगणार विचारा असं होत. हे पुंजाजी म्हणून का कोणीतरी साधू होते, नाव आठवत नाही मला आता. ते असे ऑफिसला त्यांचं 9 ते 6 ऑफिस असायचं. ते सकाळी 6 ते 9 जप करायचे आणि ऑफिसमधून आले की हातपाय धुवून पुन्हा 6 ते 9 जप करायचे. असे 3-3 तास, 6-6 तास जप करायचे ते. असं जवळजवळ 1 वर्षभर जप केल्यानंतर सकाळी 6ला उठून ते जपाला बसलेले असताना दारावर असं झालं, त्यांनी दार उघडलं, राम लक्ष्मण सीता तिन्ही होते आणि हनुमान पण होते. बोले प्रभु आप, हाँ कुंभ मेला यहाँ पर लगा हुआ है, हमें लगा एक भक्त यहाँ पे हमारा रहता है, हम जाके उससे मिलते चले, सो आपको देखने आ गए. लेकिन मैं तो कृष्ण नाम का जप कर रहा हूं. सीता माता बोले अरे वो सब एक ही है, यही है. अच्छा ठीक है, आपका भी स्वागत है. राम लक्ष्मण सीता बसायला पाठ दिला. बायकोला बोलवायला गेले, अरे उठो भगवान आए हैं, हमको दर्शन देने भगवान आए हैं. ती काय बोलली, अरे जाओ जाप कर करके तुम्हारा दिमाग बिगड़ गया है, क्या भगवान आहे, चले जाणे. त्यानेच विचारांनी गप्पा मारल्या रामलक्ष्मण सीताशी आणि नंतर ते निघाले जायला. बघतात तर 9 वाजलेले, ऑफिसचा टाइम झाले. रामाला ते काय म्हणले, अरे आप लोग आ गए, हमारा टाइम बिगड़ गया जाप करने का. राम हसायला लागले, काही बोलले नाही. सगळ्याच तात्पर्य काय, बायकोला नाही पटत होतं, काहीतरी आपलं उगीच चाललंय. चाललेलं पाणी दे. श्रीराम किती सुंदर लीला आहेत ना भगवंताच्या, सांगावं तेवढं कमी आहे. गर्गाचार्य मुनी आले, त्यांनी भगवंताला मनोमन नमस्कार केला आणि गुप्त रूपाने सगळं चाललेलं होतं. माझं घड्याळाकडे लक्ष नाही, तुम्ही लक्ष ठेवा. 7:45 झाले की मला सांगा, नाही तर मी सकाळ व्हायची इथं, तुम्ही अजून हसता सकाळ झाले तरी, असं नको व्हायला. नाही तर मग काय होईल, अशी गर्दी झाली की इथे प्रचंड गर्दी होईल, मला आनंद होईल. एवढे लोक कसे आले, ते सगळे तुम्हाला शोधत आलेले असतील. ते काही प्रवचन ऐकायला येणार नाही, काय बुवाला कळतं का म्हणलं किती वाजले असं. आणि गर्गाचार्य मुनींना बोलवलं. गर्गाचार्य मुनींनी नमस्कार केला मनोमन आणि सांगितलं, यशोदा मैया आणि नंद बाबांना सांगितलं की तुमचं थोर भाग्य आहे म्हणून तुम्हाला असा मुलगा मिळालेला आहे. इनडायरेक्टली सांगितलं की जगताचा हा चालक आणि मालक दोन्ही. हा जो गोरा आहे ना, गोरा हा बलनिष्ठ आहे, प्रचंड बलधारी आहे आणि जगाला आनंद देणारा आहे, म्हणून याचं नाव बलराम असं ठेवतो. पण भगवान श्रीकृष्णाने घेतलं. ते गोंड स्वरूप पाहून मोहित झाले आणि ते काय म्हणाले, याच्यामध्ये आकर्षण तत्व आहे, म्हणून हा सगळ्यांच्या चित्ताला आकर्षित करेल, म्हणून आकर्षण, म्हणून कृष्ण असं नाव असेल. कृष्ण याच्या नावाने मोठे मोठे तरुण जातील असं सांगितलं, कारण याला नाव ठेवलं श्रीकृष्ण नाव ठेवलं. रामाची लीला संसारात कसं वागावं आणि कर्तव्य कसं करावं हे सांगण्याकरता होता. आणि म्हणजे त्याच्यासारखं आपण वागू शकतो, वागायचं झालं तर एका पत्नीव्रत वागू शकतो, वडिलांच्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन वागू शकतो, साधू संतांची सेवा वागू शकतो. कृष्णासारखं वागता येणार नाही. 7व्या दिवशी पूतनेला आपण मारू शकत नाही, शस्त्र न घेता युद्धात आपण जाऊ शकत नाही, युद्धाच्या ठिकाणी भगवद्गीता सांगू शकत नाही, काही करू शकत नाही आपण, नाही का. त्यामुळे कृष्णाने मग चरित्र का केलं, रामाने चरित्र दाखवलं तुम्ही आचरण करण्याकरता, आणि कृष्णाने चरित्र दाखवलं
सामान्य माणसांना माझी धारणा करता आली पाहिजे. तप नाही होणार यांच्यानी हजारो वर्ष, म्हणून मी अशा लीला करीन की त्या लीला यांच्या मनावर हृदयावर छापल्या जातील आणि त्या लीलांचं चिंतन केलं तरी यांचा उद्धार होईल. म्हणून त्या लीला आपल्यासाठी केलेल्या आहेत भगवंताने. कारण हे भागवत ऐकता यावं, त्यांच्या कथांमध्ये रमता यावं. आपण त्यांच्या कथांमध्ये रमलो तरी आपला गोलोक फिक्स आहे, तरी आपला उद्धार पक्का आहे. म्हणून त्या लीलांचं स्मरण ठेवण्याकरता त्या लीला भगवंतानी केला, सोपा मार्ग करून दिला आपल्याला. आपल्याला काही ते अष्टांग योग जमणार नाही हो, डोळे बंद करून आणि ते सगळं नाक बीट आणि श्वास कोंडा ते असलं जमणारच नाही आपल्याला. आपल्याला लीलांचं स्मरण करता येईल. पहा, लीलांचं स्मरण करता येईल, त्या लीलांचं स्मरण आपण करू शकतो आणि आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून या लीला भगवंतानी केल्या. असो, नामकरण विधी पूर्ण झाला आणि भगवान हळूहळू मोठे होऊ लागले, रांगू लागले, बागडू लागले, इकडे तिकडे रांगू लागले. एकदा गायींच्या जवळपास रांगत होते भगवान आणि दाऊ भैया थोडेसेच मोठे होते, जास्त मोठे नव्हते. तिथे बसून गहन विचारात पडले होते. काय झालं काय. इथे रोहिणी माता आणि यशोदा मैया ताक घुसळत बसल्या होत्या, तिथे दही दूध लोणी तयार करत होते. त्यांनी बघितलं बलराम एवढाच आहे पण किती चिंतन करतोय. तेव्हा विचारलं, दाऊ अरे कसला विचार करतोयस. मी हा विचार करतोय की हा काळा का झाला. आई 1000 वेळा तुला सांगत होतो या काळ्या गायीच्या समोर याला ठेवू नको, त्या गायीची सावली पडते म्हणून काळा झाला या. मग म्हणाले आता काय करावं लागेल. रोज याला यमुनाच्या किनारी जाऊन जी पांढरी रेती असते ती याला घासली पाहिजे म्हणाले, आणि ह्याला यमुनेत धुतलं पाहिजे म्हणाले, तर हा गोरा होईल माझ्यासारखा. भगवान मनात म्हणले काय जाऊ या संकट आणताय माझ्यावर. काही बोलले नाही, हसत होत्या, दोघे हसत होते. बाललीला. मग हळूहळू उठून रांगत असे थोडं पाऊल टाकायला लागला, पण तरी यशोदा मैयाच्या कडेवरच असायचे. नारायण 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 नारायण. कैलासामध्ये पोचले. देवादिदेव महादेवांनी डोळे उघडले. नारद मुनी चुकून इकडे आलात का. तुम्ही वैकुंठाला जाता नेहमी, रस्ता चुकला वाटतं. महादेव पण काही कमी नव्हते. ते म्हणले नाही प्रभू तुम्हालाच भेटायला आलो. का दर्शनाला यायचं नाही. बालरूप परत प्रगट झालंय. एकदा रामरूपात दर्शन घेतलं होतं, आता बालरूप मोठं व्हायला लागलंय, परत बालरूप दिसणार नाही. यायचंय का नाही दर्शनाला. हो यायचंय चला जाऊया आपण. निघाले तसेच. पार्वती माता म्हणतात अहो हे असे गळ्यात साप घालून व्याघ्र चर्म घालून गेला, डोक्यावर चंद्र, कुठली आई आपल्या मुलाला तुमच्याकडे देईल. जरा सर्वसामान्यांना खात्री वाटेल असं जावायला पाहिजे. साधुरूप धारण करा, साधूंना देतील, त्यामुळे साधुरूप धारण करा. म्हणजे ठीक आहे. दाढी बिडी मस्त वाढवली, भगवे कपडे धारण केले. आता कसा दिसतोय पार्वती माता. मस्त छान दिसतोय, राज्यपिंडे. आणि बरोबर कोण होते. नारद मुनी. चला म्हणाले प्रभू जाऊ. अलाख निरंजन महादेव. काय सुंदर दिसत होते महाराज. कर्पूर करुणावतार. सुंदर सुंदर सुंदर. कोटी सूर्यांचं तेज आणि इतकं कामदेवापेक्षा ज्यांनी काम जाळला तो काय असेल. महादेव त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, डमरूधारी देवाधिदेव महादेव इतके सुंदर दिसत होते. अलाख निरंजन, आवाजात पण दम. आणि निघाले पृथ्वीवर यायला. बरोबर गोकुळामध्ये आले आणि भगवंतांना ऑर्डर. भक्त नेहमी ऑर्डर करतो, लक्षात ठेवा. भक्त विनवण्या करत नाही बसत. सगळ्यात मोठे भक्त कोण असतील ना भगवंताचे, विष्णूचे, तर महादेव. ते काय म्हणले, परवानगी काढत नाही. मी दर्शनाला चाललोय, दर्शन द्यावं लागेल, नाही तर मी कायमचा तिथे बसीन. तुम्ही बघा. मुलाने हट्ट केला की काळजी कोणाला पडते, आईला. भगवान विष्णू म्हणाले असं करू नका, हे माहित नाही, मी जाणार आहे, तुमचं तुम्ही बघा. तेव्हा चिंतित झाले थोडेसे भगवान. राधामाता होत्या बाजूला, म्हणजे लक्ष्मी माता. अहो काय झालं. अहो म्हणले चाललेत माझं दर्शन घ्यायला, मला व्यवस्था करायला पाहिजे म्हणले काहीतरी, नाहीतर काहीतरी घोटाळा करून बसतील. ऐकत नाहीत सांगून. मग पुन्हा आपल्या वैष्णवी मायेला हाक मारली. वैष्णवी माया प्रगट झाली आणि सांगितलं सगळ्यात मोठं काम देतोय, महादेव दर्शनाला चाललेत माझ्या, त्यांची व्यवस्था करा, नाही तर गडबड होईल. माया म्हणाले साधू आपल्या
महादेव रूपाचं दर्शन सुद्धा मला घ्यायला मिळतंय, हे माझं भाग्य आहे. काय वाक्य वापरलं लक्षात ठेवा, आपल्या महादेव रूपाचं दर्शन सुद्धा मला घ्यायला मिळतंय, माझं भाग्य आहे. आणि म्हणून तिने बघितलं, आधी गोकुळात गेली पटकन, कोणती गोपी घरी नाहीये हे आधी पाहिलं, कोणती गोपी यात्रेला गेली आहे ते आधी पाहिलं, आणि त्या गोपीचं रूप धारण केलं. आणि कोणती गोपी नव्हती, 70 वर्षाची पौर्णिमा नावाची गोपी ती नव्हती, म्हणून तिचं रूप धारण केलं आणि तिथे घराच्या समोरच गेली. तोपर्यंत महादेव त्या गोकुळाच्या बंगल्यामध्ये जाऊन वाड्यामध्ये कृष्णाच्या अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हाका मारत होते. कोणी बाहेरच येत नव्हतं. 1-1.5 तास झाला असेल तरी चाललं होतं. तोपर्यंत ही पौर्णिमा नावाची गोपी तिथे आली, वृद्ध, आणि तिने बघितलं. ती म्हणली, बाबा, हा देव होते, समजलं होतं सावकाश, बाबा इथे तुम्हाला भिक्षा मिळेल की नाही सांगता येत नाही, तुम्ही माझ्या घरी चला. क्षमा करा, सॉरी, एक दुसरी गोपी होती ती मध्ये आली. ती म्हणली, बाबा इथे तुम्हाला कोणी आवाज देते, कोणी येत नाहीये, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला भिक्षा देते. ते म्हणले, नाही, आमचा नियम आहे, आम्ही एकदा ज्या घरामध्ये भिक्षेला थांबतो तिथे जर भिक्षा मिळाली नाही तर आम्ही दिवसभर उपाशी राहतो, आम्ही दुसरीकडून भिक्षा घेत नाही त्या दिवशी. म्हणजे बाबा बराच कडक नियम आहे तुमचा, कुठून आलात तुम्ही? कैलासातून. काय? तेवढ्यात ती पौर्णिमा तिथे होती. अगं काशीहून असं म्हणायचंय त्याला. हा काशीतून. महादेव सरळ होते महाराज. कोणी विचारलं सगळं सांगून मोकळं व्हायचं. नंतर ते लोक फायदा घेतात ना, मग देवाकडे कंप्लेंट करायची, तुम्ही दिसता भोले बाबा. म्हणजे हा काशीतून आला. ते होती ती ज्या होती गोपी पौर्णिमा नावाची, ती म्हणजे तुझा मी बघते यांना बघते. ते आधी पहिलेच साक्षात दंडवत घ्यायचं, काळजी करू नका, मी आतून बोलवून आणते. आणि गेली ती आतमध्ये. पटापट सांगतो, वेळ कमी आहे. तोपर्यंत कृष्णाचं लालन पालन करण्यामध्ये गुंतलेली माता, तुला काय आवडतं मला सांग ना, तुझ्या मी काय बनवू? आता काही का नाही उत्तर देणार. नुसतं हसायचं. त्या गोड हसण्यात पण एवढी जादू होती ना महाराज, एकदम असं डोकं बिकं लावून लाड करत होती कृष्णाचे. मग त्याला दाऊ मागू घातलं, त्याला पाळण्यात घातलं, त्याच्याशी गप्पा मारत होती, त्याला झोका देत होती, त्याला वारा घालत होती. अगं ए यशोदे, लक्षभिक्षा आहे की नाही? बाहेर कोण आहे का? पोरातच गुंतलेली आहेस. अगं तू कुठून आली मावशी? काय झालं? अगं बाहेर बघ बैरागी आलाय, भिक्षा मागतोय तो. काय नुसतं जा, त्याला पोराचं पण दर्शन घ्यायचं, आधी भिक्षे करीत तू. भिक्षा तर बघ, त्याला काय हवंय काय नकोय बघ. हो चुकलं माझं चुकलं, आपल्या घरातून कोणी असं गेलं नाही. काय घेऊ मावशी? अगं घे सगळे धान्य. मग घेतले गहू तांदूळ अमक सगळे सप्तधान्य असतात ते घेतले. आणखी बस एवढंच बस का अजून काही? अगं हिरे माणिक मोती काहीतरी दक्षिणा द्यायला नको का? भरपूर हिरे माणिक मोती घेतले आणि सगळं भरलेलं ताट घेऊन महादेवांच्या समोर हजर. क्षमा करा बाबा, मला यायला विलंब झाला. हे बघा मी सगळं आणले तुमच्यासाठी, सप्तधान्य आणि हिरे माणिक मोती आणलेले, हे आपण ग्रहण करा. महादेव काय म्हणले? मैया मला हे सगळं नको आहे. मग काय पाहिजे? तुझ्या लल्लाचं मला दर्शन हवंय, मला तुझ्या लल्ला बघायचं आहे. घाबरली, लांब झाली पहिले. हे बघा बाबा मला क्षमा करा, माझ्या लल्लावर एवढी संकट आलेली आहेत आतापर्यंत की मी आता माझ्या लल्लाला कोणाकडेच देणार नाही. ती पुताना माझ्याकडे मागायला आली होती, तिच्याकडे दिल्यावर तिने काय केलं? बरं झालं देवाने तिला शिक्षा केली ना. आता माझ्या लल्लाला काय झालं असतं? लल्लानेच केलं होतं सगळं, काय करायचं ते. मी नाही देणार, मी तुम्हाला ओळखत नाही, काही नाही, तुम्ही साधू आहात कशावरून? ती म्हणते अगं मी काशीला ज्यांच्या आश्रमात राहत होते ना, ते काशीनाथच स्वयं हे आहे, तिथले मठाधिपती आहे ते, मी त्यांना चांगलं ओळखते. मावशी तू ओळखत असशील, पण मी माझ्या लल्लाला नाही देणार. कोण असेल काय माहित? तुम्ही हे सगळं घ्या, पाहिजे तर आणखी हिरे माणिक मोती घ्या, पण हे नको. आता गप्प बसावं महादेवाने. महादेव म्हणते अरे हे हिरे माणिक मोती काय देते, याच्यापेक्षा दुप्पट माझ्याकडे. काढले भरभरून आणि तिच्या हातात दिले, घे म्हणले. ती म्हणते नक्कीच हा मायावी आहे. आता हा स्वतःला म्हणत होता जोगी आहे, काही नाही म्हणून भिक्षा मागायला आला आणि हिरे माणिक मोती कसले काढतोय, म्हणजे हा नक्कीच जादूगार आहे, कोणीतरी गडबड दिसते. मी आता मुळीच देणार नाही म्हणले लल्लाला हातात. महादेवांना कळलं आपण चूक केली, गडबड झाली. महादेव म्हटले प्रभू काय एवढा विलंब लावताय, देताय दर्शन का जटा उघडू?
तेवढं अहो असं काही करू नका, मी व्यवस्था करतोय, तिला पाठवलंय मी. बघा मला दर्शन झाले नाही तर मी जागा सोडणार नाही, इथंच तांडव करीन. मग इथे माता पिता तुमची घाबरली, तुम्हाला नका सांगू, मी इथेच बस जाणार नाही मी घरी. अहो तुमची सोय करतो, तुम्ही थांबा प्रभू. पुरण मावशी म्हणाली, अगं बाई त्यांच्या हातात नको देऊ, लांबून तर दर्शन करशील. महादेव हट्टी, माझ्या हातातच पाहिजे. अहो तुम्ही थांबा ना जरा थांबा, आधी बघायला तर मिळालं, नशीब समजा पुढचं पुढे बघू. महादेवाला वाटलं आता आपण जास्त गडबड करता कामा नाही, सांगतात तसं केलं पाहिजे, नाही तर हे दर्शन पण मिळणार नाही. चालेल चालेल हरकत नाही. बरं ही सगळी परिस्थिती नारद मुनींना माहिती होती म्हणून ते शेवटपर्यंत आलेच नाही, ते मधल्यामध्येच गेलेले मुली. ते असंच करतात, एखाला टोचायचं, त्याला तपश्चर्यावर चढवायचं, मागणं निघून जायचं, म्हणजे त्याचं कल्याण करायचं असं मला म्हणायचं. हो महादेव बिचारे एकटे कचाट्यात सापडले होते. समजावून सांगितलं त्या गोपीनी, अगं बाई असं नसतं, ते खरोखर मी त्यांना ओळखते, मी चातुर्मास त्यांच्या घरीच काढलाय, ह्यांच्यासारखा साधू विश्वात नाहीये. सगळं कौतुक करत होती. तेव्हा तिला जरा बरं वाटलं. ती म्हणजे ठीक आहे, मी लांबूनच दर्शन करून देईन, लांबूनच बघायचं, लांबूनच आशीर्वाद द्यायचा. तेवढ्यात त्या गोपीनी महादेवाला चालेल म्हणा, चालेल म्हणा. म्हणजे हा मैया चालेल म्हणा, ठीक आहे. तेवढ्यात माता वरती गेली, कृष्णाला म्हणली, झोपतोस कसलं, उठ, कोण कोण तुझ्या दर्शनाला येतं, कोण कोण येतं तुला भेटायला. म्हणाले, घेतलं माझा लल्ला, माझा लल्ला, माझा. आता लल्लाला पण जायचं होतं ना तिथे. लल्ला प्रसन्न की माझा देव मला भेटणार. दोन्ही एकमेकांना मानत होते, देव मानत होते, माझा देव मला भेटणार, माझे महादेव मला भेटणार. आणि लल्ला येतोय म्हटल्यावर भगवान शिवाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं की माझा कन्हैया येतोय, माझा राम येतोय. म्हणून त्यांनी म्हणून नमस्कार केला भगवान विष्णूंना. भगवान विष्णूंनी तिथून नमस्कार केला आणि भगवान महादेव म्हणले, मी चुकून तुम्हाला काही बोललो असेल तर मला क्षमा करा, मला असं बोलायचं नाही. तेव्हा भगवान विष्णूंच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले, महादेव क्षमा कसली मागता, तुमचा अधिकार आहे, तुम्ही मागावं एक आणि आम्ही 1000 लुटवावं, तुमचा अधिकार आहे. असं संभाषण झालं. तेवढ्यात लल्ला समोर. लल्ला एवढा प्रसन्न झाला होता आणि असं 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 जायला बघत होता. बघ बघ म्हणाले यशोदे, त्याला पण जायचंय त्या साधूंकडे, दे दर्शन. नाही नाही, मी लांबूनच देईन. तेव्हा भगवान विष्णूंना महादेव म्हणतात, अहो काय प्रभू, एवढ्या समोर येऊन तुमचं दर्शन मला होत नाही, दर्शन झालं तरी मला हातात घ्यायचं घेऊ देत नाही. भगवान कृष्ण म्हणतात, प्रभू मला क्षमा करा, सध्या मी सुद्धा आईच्या ताब्यात आहे, मी काही करू शकत नाही, मला मार खायचा नाही. त्यामुळे आता तुम्हीच काय ते समजून घ्या. तेवढ्यात मायादेवी काय म्हणाली महादेवांना, महादेव सूक्ष्म स्वरूपात येऊन नमस्कार करून जा. आणि प्रगट स्वरूपात काय म्हणाली, अहो थांबा, तुम्ही दर्शन नंतर घ्या, आधी या कानाला तुमच्या चरणांचा स्पर्श होऊ दे. म्हणून त्या मावशीनेच घेतलं आणि महादेवाच्या पायावर कृष्णाला घातला आणि ती माती घेतली आणि अशी लावली पहा कृष्णाला. लावल्या बरोबर वैकुंठामध्ये श्रीहरी उठले. आ हा 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 हा, मला भाग्य, महादेवांचा चरण स्पर्श मिळाला. महादेव म्हणले, उलट तुमच्या दर्शनाला एवढ्या लांबून मी इथे आलो आणि तुम्ही फुकटचं दर्शन घेतलं म्हणाले, आणि माझ्या पायाची माती कसली लावता, तुमच्या पायाची माती मला पाहिजे. ते म्हणले, आता तुम्ही बघून घ्या. तेव्हा त्या काय म्हणल्या, सूक्ष्म रूपाने तुम्ही जा दर्शन घ्या, म्हणजे त्यांनाही शांत वाटेल, तुम्हालाही शांत वाटेल. तेव्हा देवाधिदेव महादेवाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि भगवंताच्या जवळ गेले. भगवंताची नाजूक नाजूक पावलं आपल्या सुंदर अशा हातामध्ये घेतली महाराज आणि ती माती अशी कपाळाला लावली आणि म्हणाले, धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. नमस्कार केला आणि सूक्ष्म रूपाने परत मूळ महादेवामध्ये आले. अलख निरंजन असं म्हणून ते जायला निघाले. तेवढ्यात यशोदा मैया म्हणते, बाबा हे हिरे माणिक मोती आणि सगळं सामान तर घेऊन जा. छे म्हणले, जे मला मिळायचं होतं ना ते मला मिळालं म्हणाले. अगं तुझ्या लल्लाला बघूनच मी निहाल झालं म्हणाले, मला आता आणखी कसली गरज नाही, तृप्त तृप्त झालो. याच्या पुढे सगळ्या वस्तूंची किंमत शून्य, माझं भाग्य म्हणून मला दर्शन झालं. म्हणून त्याने पुन्हा एकदा नमस्कार केला आणि देवाधिदेव महादेव बाहेर जायला निघाले. तेवढ्यात त्या गोपीनेही नमस्कार केला, यशोदा मैयाने नमस्कार केला आणि महादेवाने एक एक पावलं टाकलं. एकेका पावलावरती फुलं उमटत होती आणि दरवाजापर्यंत आले आणि अंतर्धान झाले. तेव्हा भानावर आले यशोदा, कोणीतरी देव आले होते, कारण वातावरण तयार झालं होतं. आणि नंदबाबा म्हणाले, खोड महात्मा आले होते, आत्ता दिसले नाही, अंतर्धान झाले. यशोदा मैया म्हणते कृष्णाला, कृष्णा अरे तुला कोण कोण भेटायला येतं, तू नेमका कोण आहेस? कधी साधू येतात, कधी राक्षस येतात, नेमका आहेस कोण तू? लल्ला फक्त हसला. लल्लेला जाऊन परत लल्लाला घेऊन जाऊन पाळण्यात घातलं आणि झोपवलं. हळूहळू
मोठे होऊ लागले भगवान. किती वाजले? 34 आहे, अजून 15 मिनिटं आहे. हळूहळू मोठे होऊ लागले आणि दुडूत 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 चालायचे आणि चालता चालता धपकन पडायचे. पुन्हा उठायचे, दुडूत 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 चालायचे, पुन्हा धपकन पडायचे. मातीने माखलेले असायचे. गायींची जी वासरं होती त्या वासराची शेपटी धरून ठेवायची आणि ते वासरू पुढे पळालं की हे मागे खेचले जायचे. पुन्हा येऊन धुळीत जाऊन पडायचे. सगळ्या गोपिका हसायच्या, त्यांना कडेवर घ्यायच्या, त्यांना स्वच्छ करायच्या आणि घरी आणून सोडायच्या. अशी एक एक लीला सुरू झाल्या. थोडे मोठे होऊ लागले. मग काय करायचे? कुठल्या तरी गोपीच्या घरात शिरायचे आणि त्यांच्यावर मुलांना चिमटे घ्यायचे आणि ती पोरं रडायला लागली की मग बाहेर यायचे. तेव्हा कृष्ण, का रे आमच्या मुलांना चिमटे काढतोस? अगं नाही, ते झोपलेत का जागेत हे बघत होतो, असं सांगून पळायचं. आणि एकदा एक त्या गोकुळामध्ये फळवाली होती. फळवाली ती अतिशय दरिद्री होती. पहा, तिच्याकडे पैसा नसायचा. त्या काळातही प्रारब्धामुळे बेजार झाली होती, म्हातारी झाली होती, सांभाळायला कोणी नव्हतं, एकटी राहायची. फळं विकायची, त्यातनं काय 4 पैसे मिळतील, काही द्रव्य मिळेल, धान्य मिळेल, ते खाऊन राहायची. पण एक नियम होता, भगवंताला दाखवल्याशिवाय खायची नाही, हा प्रसाद होता. एक दिवस ती फळं घेऊन निघाली. कोणीही दिवसभर तिचं फळ विकत घेतलं नाही. नाहीये का मावशी, आहेत आमच्याकडे फळं, आत्ता नको, आमच्याकडे आहेत फळं, आत्ता नको, असं करत करत संध्याकाळ होत आली. ती काय म्हणाली, भगवंता उपाशी राहायचं की काय आज? जशी तुझी इच्छा. म्हणून संध्याकाळच्या वेळेला शेवटचं घर म्हणाले, हे करूया नंद बाबाचं आणि नंतर आपण आपल्या गावी निघून जाऊ. म्हणून आली संध्याकाळी. कोणी आहे का घरात? अशी टोपली काढून खाली ठेवली आणि घाम पुसत. कोणी आहे का घरात? हो ना, मी आहे घरात. पण म्हणलं कन्हैया एवढूसा आणि आला. अरे म्हटलं बाळा, आई बाबांना बोलव. ते गेले बाहेर. कोणी नाही आहे घरामध्ये, मीच आहे. काय काम आहे? नाही म्हणाले, ही फळं विकत द्यायची होती. विकत का? हे सगळं असंच द्यायचं असतं, आम्ही लहान आहोत ना, आम्हाला खायला आवडतात, असंच दे सगळं. अरे म्हणले लल्ला, असं नसतं करायचं. ही फळं मी जेव्हा बाजारात देते ना, तेव्हा मला काहीतरी धान्य वगैरे मिळतं आणि मग मी ते जेवून राहते. याला व्यवहार म्हणतात. हो का? मला तर प्रेमच कळतं, मला व्यवहार कळतच नाही. कळलं का नाही? भगवान काय म्हणतात, मला व्यवहार कळतच नाही, मला एक प्रेम तेवढं कळतं. हे बघ, तू सुद्धा माझी आई आहेस की नाही, तू पण माझी मैया आहेस. म्हणून असं गालावरून हात फिरवला पाहाच. ते म्हणले, अहो हे काय करता तुम्ही? मला स्पर्श करावा, मी योग्य नाहीये, आम्ही खालच्या जातीतलं. देव म्हणले, जात जात म्हणजे काय? त्या म्हणल्या, याचं उत्तर मला नाही समजणार, देता नाही येत मला. हे बघ, ते जातपात मी काही मानत नाही, मला ते नाही. मला एक प्रेम कळतं, मला हा व्यवहार कळत नाही. पुन्हा भगवान तेच म्हणाले, लक्षात घ्या ना, हे आपल्यासाठी आहे. मला एक काही बाकी काही, मला एका प्रेमाशिवाय दुसरं काही कळत नाही. तू माझी मैया आहेस आणि मी तुझा आहे, एवढंच मला कळतं. आणि म्हणून मी तुझ्या मांडीवर बसू का ग? त्या डोळ्याला पाणी यायला लागलं. काही नको वाटायला लागलं तिला, की कशाला काय पाहिजे आपल्याला? आपल्याला कोणी मुला एवढं प्रेम करतं, आपल्याला कोणी नाहीये. ती म्हणाली, अरे माझ्या घरात कोणी नाही. कोणी नाही कसं म्हणतेस? मी आहे ना, मी तुझा आहे. तिला एवढं रडायला आलं आणि भगवान जाऊन मांडीतच बसले सरळ. हे बघ, मी तुझा मुलगा आहे ना, मग तू रडलीस तर मला कसं सहन होईल? रडू नको. हा, अश्रू पुसले. ते म्हणले, हे सगळं देऊन तुला धान्यच पाहिजे ना, मी देतो तुला आणून. किती पाहिजे? ते म्हणले, तुम्हाला जेवढं द्यायचं. घाबरू नको, मी माझी मोठी मूठ भरून तुला धान्य. आता त्यांची ती मूठ केवढी. गेले भगवान, थांबा मी आलोच. आणि त्या पोत्यातून तांदूळ घेतले आणि असं असं सांडत 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 हातातून गळत होते ते, तिथे येईपर्यंत 4 दाणे राहिले. हे घे मैया, बघ केवढे तांदूळ आणलेत. मैया हसली. तिने बघितलं सगळे तांदूळ सांडवत आलाय. ते म्हणते, असू दे, मला काही नको, हे सगळी फळं तू घे. अगं पण तू मग आज उपाशी राहशील ना? राहू दे, तू खाल्लीस ना, तू खाल्लीस की माझे पोट भरेल. निष्काम भाव, याचीच भगवान वाट बघत होते. निष्काम, तू खाऊन टाक म्हणजे मला सगळं मिळालं. बरं ठीक आहे. त्यांनी घेतली ती टोकरी आणि सगळी फळं घरात नेऊन ठेवली आणि त्या रिकाम्या टोपलीमध्ये ते 4 तांदूळ ठेवले. हे घेऊन जा म्हणाले, तू घरी देवाला दाखवतेस ना, मग हे असं रिकामं नाही दाखवू. काहीच नसेल तर पाणी तरी ठेवावं आणि काहीच नसेल तर स्वतःला ठेवून द्यावं. पण हे 4 दाणे तरी घेऊन जा. याला कसं माहिती घरात दाखवतोय? तिला कळलं नाही हे भगवान आहेत ते.
4 दाणे ठेवले, झाकले, हे घेऊन जाऊन देवाला नक्की दाखव हा, आणि मग खा. त्यांना वाटलं लल्ला मस्करी करतोय. ठीक आहे म्हणा, हो म्हणले बाळा, हा येतो, ये मैया, ये बरं मैया. आणि घेऊन गेली ना टोपली 4 दाण्यांची, झाकलेली होती, भगवंताच्या मूर्ती पुढे ठेवली. भगवंता, तुझ्या कृपेने माझं जीवन चाललेलं आहे, कधी काय मिळतं कधी काय मिळतं, आज 4 दाणे मिळालेले, घे म्हणाले, तू खा आणि मी खाते, बसा. टोकरी उघडली, हिरे, माणिक, मोती, धनधान्य संपन्न सगळं घर धान्याच्या कोठाराने भरलेलं होतं, आणि एवढे हिरे माणिक मोती होते माझ्या ठिकाणी. तिच्या डोळ्यातून घडघड अश्रू व्हायला लागले की हे काय केलं. भगवंत सगळं देतात, सर्वस्व, जेव्हा तुम्ही तुमचं सर्वस्व त्याला द्याल. आपलं सर्वस्व काय आहे माहितीये का? प्रपंच हे आपलं सर्वस्व आहे. तो प्रपंच त्यांच्या चरणी व्हायला की ते त्यांचं सर्वस्व आपल्याला देतात. त्यांचं सर्वस्व काय आहे? प्रेम, शांती, आनंद, परमानंद, साक्षात्कार. देव तुमचा मागे पुढे राहतो, देव तुमचा होता. आणि मग अशा पद्धतीने ती म्हातारी पुढे आनंदी राहायला लागली. एकदा गावामध्ये एक मुरलीवाला बसला होता पहा. हे छोटे होते, त्यांना सगळे छोटे ठाकूर असं म्हणायचं. हे ठाकूर म्हणून राधा राणी ठाकूराई, कळलं मला, छोटे ठाकूर. आणि तो बासरीवाला वाजवत होता. भगवान श्रीकृष्ण त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, बाबा बाबा, हे काय वाजवताय तुम्ही? अहो, ही मुरली आहे. मुरली? मुरली म्हणजे काय? आणि म्हणाले, बघा, इथे असे होल असतात, याच्यातून आपण हवा फुंकायची असते, त्याच्यातून ध्वनी निघतो. हे असं कधी फुंकलं की हवा निघते, ध्वनी निघतो? हो म्हणाले, हे काय मी वाजवतोय, दाखवा बरं, मला द्या, मला पण वाजवाल. आपण मला वाजवायला शिकवाल का? हो. आधी 7 स्वर शिकावे लागतील. भगवान म्हणाले, 7 स्वर म्हणजे काय? आता कोणाला शिकवत आहे? ज्यांनी सरस्वती मातेला शिकवलं. हे सारे ग म म्हणा, शाले ग म म्हणायला सुरुवात केली भगवंतानी बोबड्या बोलामध्ये. येता बासरी धरा, फुंका, फू फू, कुठे ध्वनी निघतो म्हणाले. अहो म्हणले, ठाकूर, असं नसतं करायचं, तुम्ही बसा, अशी बासरी धरा आणि आधी सरस्वती मातेला वंदन करा. तिला म्हणा की सरस्वती माते, मला हे सगळं शिकायचंय, माझ्या मुरलीवर येऊन बस बरं आणि मला शिकाव. बरं म्हणाले. अशी मांडी घालत बसते, डोळे गच्च बंद केले, लहान होते, आणि प्रार्थना केली, शलश्वती माता. एकदम सत्य लोकात असलेली सरस्वती माता वीणा वाजवत होती. हे एकदम, कोण हाक मारतंय? भगवान हाक मारताय. गहिवरली, थरारली एकदम, आणि हात जोडले सरस्वती मातेने. हा प्रभू, काय आज्ञा आहे? माझ्या बाशलीवर येऊन बस, मला ही वाजवायची आहे. जशी आपली आज्ञा प्रभू. प्रत्यक्ष सरस्वती माता येऊन बासरीवरती येऊन बसल्या आणि भगवंताने जी मुरली वाजवायला सुरुवात केली, इतकी गोड ध्वनी सुरू झाली, सगळा आकाशामध्ये तो नाद घुमला पहा. सगळ्या गायी जवळ येऊ लागल्या आणि तो मुरली शिकवणारा म्हटला, हे काय, शिकायला वर्षानुवर्ष लागतात, एवढ्याच्यात इतकी सुंदर ध्वनी. तो उभा राहिला, त्याला कळलं भगवान आहे. नाही का, सुशिक्षितांना कळत नाही, एवढं अडाणी लोकांना कळतं. त्याला कळलं हे भगवान आहे. तो उठला, साष्टांग दंडवत घातला, म्हणजे भगवान, आपणच भगवान आहात. सुंदर मुरली वाजवत होते भगवान आणि तृप्त झाले. आणि त्या मुरलीला भगवान म्हणतात, तुझ्यात अहंकार नाहीये, कारण तू पूर्ण पोकळ आहेस, आतून पूर्ण रिकामी आहेस. जो आतून सगळ्या बाबतीत रिकामा असतो त्याला मी माझ्या ओठाशी लावतो आणि माझ्या जवळ ठेवतो कायम. कळलं का? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अभिमान सगळ्यातून रिकाम व्हायला पाहिजे. आणि कोणी काही त्याच्यात टाकलं तरी छिद्र एवढी आहेत की बाहेर कुठे काही ठेवत नाही मुरली स्वतःकडे, म्हणजे संग्रह नाही कुठल्याच प्रकारचा. आणि स्वतःची बुद्धी चालवत नाही मुरली. तू जो धुनी काढशील तोच मी याच्यातून बाहेर काढेल. माझ्या मर्जीचं मी वागणार नाही. स्पीकर चांगला केव्हा मला पाहिजे तसा आवाज देतो तेव्हा, कुरकुर करू लागला तर, हे का, तसं म्हणाले
मी तुझ्या हातातलं इन्स्ट्रुमेंट आहे. आपण इन्स्ट्रुमेंट सारखं राहावं भगवंताच्या हातामध्ये. स्वयंपाक करताना देखील भगवंत स्वयंपाक करतोय, मी इन्स्ट्रुमेंट आहे ना. त्या किचन मधली भांडी तक्रार करतात का, मी अशी शिट्टी मारणार नाही, कुकर म्हणला मी तशी शिट्टी मारेन, चालेल का? नाही चालेल. सुरी म्हणली मी माझ्या पद्धतीने कापेन, तू धरशील तसं मी कापणार नाही, चालेल का? नाही. ते तुम्हाला जसं मदत करतात ना. आणि बघा त्या वस्तू आपल्याला जास्त आवडतात, आपल्या मनासारखं करू लागल्या की आवडतात. आपणही भगवंताच्या मनाप्रमाणे वागलं ना, भगवंताला खूप आवडतो, तो हृदयात ठेवतो, त्याला तो माझा आहे. कळलं की नाही? म्हणून रिकामं व्हावं आणि भगवंताच्या हातचं इन्स्ट्रुमेंट व्हावं आणि तो वाजवेल तसं वाजावं महाराज, ते उत्तम असतं. म्हणून मुरलीला ओठाला लावले आणि जवळ ठेवून घेतले. अशा पद्धतीने भगवान मुरली सुद्धा वाजवायला शिकले. हळूहळू 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 भगवान मोठे होऊ लागले आणि त्यांचे सवंगडी सुद्धा यायला लागले. बोबड्या, वाकड्या, लंगड्या सगळे गोळा होऊ लागले आणि माखन चोरीची लीला सुरू झाली. 7:45 वाजले. आता उद्या पाहूया माखन चोरीची लीला, पाहूया उद्या. बोबडा पाहूया उद्या नामदेव महाराजांचा, नाही का? आणि मग या गोड कथांमध्ये उद्याचा आपण विराम देऊया. 7व्या दिवशीचं भागवत आहे. उद्या इथे समाप्ती होईल भागवताची आणि 15 तारखेपासून उद्या मी पत्ता लिहून आणि तिकडे पुन्हा भागवत सुरू होते सोमवारपासून. पण तिकडचा टाइम दुपारी 3 ते 5 आहे. तर तुम्हाला येता आलं तर जरूर तिकडे या. तिथे आणखी ज्या कथा यावेळेला होऊ शकल्या नाही त्या करण्याचा प्रयत्न करू. नाही तर ह्याच कथा पुन्हा आपण ऐकू. किती वेळा ऐकलं तरी ऐकतच राहणार असं ते आहे महाराज भागवत. उद्या मी सुमित उद्या पत्ता लिहून वाचून. हा प्रसाद पण इथे महाप्रसाद उद्या होणार आहे. तो मला वाटतं पॅकिंग करून देतील, आहे का? ओके. महाप्रसाद उद्या इथे आहे. तो भगवंताचा काला आहे, त्यामुळे तो घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. घरी उद्या सांगून या, उशीर होणार आहे, महाप्रसाद आहे, महाप्रसाद घेऊनच आपण जाऊ. अजिबात चुकू नका. महाप्रसाद हा प्रसाद घ्यायचा, कारण त्यामध्ये भगवंताचा प्रसाद उतरलेला असतो आणि खरोखर करोडो जन्मांचं पुण्य लागतं भगवंताचा प्रसाद प्राप्त होण्याकरता. प्रत्यक्ष भगवान असतात ते, कारण हा स्वयंपाक स्वयं अन्नपूर्णा करत असते. या तिन्ही माता कामाला लागलेल्या असतात. सरस्वती माता, पार्वती माता आणि लक्ष्मी माता. भगवंताचा प्रसाद असतो म्हणून अजिबात त्याच्यामध्ये गडबड करायची नाही. आणि राधा माता यामध्ये तुळशीच्या पानाचा रस टाकत असते या प्रसादामध्ये आणि भगवंताचं स्वतःचं उच्छिष्ट त्यामध्ये असतं. महाराज अमर व्हाल, काय सांगू तुम्हाला, सर्व प्रकारच्या रोगातून मनाने मुक्त व्हाल आणि अमर व्हाल. खरोखर हा प्रसाद फार महत्वाचा असतो. म्हणून भागवतामध्ये काला आणि महाप्रसाद याला फार महत्व आहे. त्यामुळे उद्या थोडा उशीर झाला तरी चालेल, पण महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि कोणी असा विचार करत असेल की आम्ही फक्त पहिले 2च दिवस आलो, मग एकदम महाप्रसादाला कसं येऊ, या असा विचार मुळीच करू नका. बासरीसारखं रिकामं व्हा आणि भगवंताचा प्रसाद म्हणून या. थोडा जरी मिळाला, थोडा जरी घेतला तरी चिकार आहे, जास्त घेतला तो फारच छान आहे, नाही का? चालेल. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काल विरम होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम. थोडं 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 हो.